CFT इमोशनल फ्रीडम टेक्निक फ्री वेबिनार यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. नेहमी मी कुठलाही वेबिनार किंवा कुठलाही पब्लिक डिस्कशन करत असताना माझं असं नेहमी म्हणणं असतं की पार्टिसिपेंट परमिशन इट ऑलवेज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. त्यामुळे ह्या पूर्ण वेबिनारमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर कुणाची काही हरकत नाही ना. तुम्ही अगदी चॅट बॉक्स वगैरे सुद्धा वापरू शकता कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला, आणि त्या चॅट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही मला हो नाही यस वगैरे असं लिहिलं तरी चालेल. चॅट बॉक्स इज ऑल्सो ऑन, किंवा तुम्ही अनम्यूट होऊन जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं द्या आणि परत म्यूट झाला तरी चालेल. अगदी या वेबिनारला येताना कोणी शपथ घातली असेल की आज वेबिनारवर जाऊन बोलायचं नाही, तर शपथ सुटली. बोलायला हरकत नाही, कारण जेवढं आपण डिस्कस करू, जेवढं इंटरॅक्शन करू, तेवढं आपल्याला हा विषय छान समजायला मदत होईल आणि पुढे घेऊन जात आहे. ह्या पूर्ण वेबिनारचे आपण 2 पार्ट असणार आहेत. पहिला पार्ट मध्ये मी तुम्हाला थोडंसं इमोशन्स म्हणजे काय, आणि पुढच्या पार्ट मध्ये साठे मॅडम तुम्हाला हाऊ यू कॅन टॅकल विथ देम, मग EFT वगैरे काय ते असं अनरिव्हील होत जाईल आपल्या सगळ्यांसाठी. सो इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या ह्या पूर्ण सेमिनारमध्ये मी ऑफिशियली तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत करतो. लाईफ 360 म्हणून एक ग्रुप मी आणि साठे मॅडमने फॉर्म केला, आणि त्या माध्यमातून मी स्वतः संतोष सरशीकर, लाईफ कोच, बिझनेस मेंटर, सलोनी साठे EFT ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट आहेत, आणि त्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत संपत्ती 11 म्हणून एक वर्कशॉप घेतलं, जिथं मनी रिलेटेड ब्लॉकेजवर खूप छान चर्चा झाली आणि बरीच लोक आली, आणि हा वर्कशॉप सुद्धा बऱ्याच लोकांना आवडला. त्यानंतर आम्ही माइंडफुल इटिंग म्हणून मागच्या आठवड्यामध्ये हा वर्कशॉप घेतला, जिथं बेसिकली व्हॉट वी वर डिस्कसिंग की जेवण आणि तुमचं माइंडफुलनेस याचं कनेक्शन काय आहे, किंवा खाताना काय गोष्टींकडे आपण लक्ष द्याव्यात. दॅट वॉज अन व्हेरी वंडरफुल. तिथं अगदी खूप आजारी लोकांना पण त्यातून खूप काही म्हणजे डिसीज असणाऱ्या लोकांना सुद्धा बरेच इन्साइट्स त्या सेशन मधून मिळाल्या. त्यानंतर आम्ही एक सेशन घेतलं होतं माइंडफुल हेल्थ. बऱ्याचदा खाण्यानंतरचा भाग येतो तो हेल्थ, आणि आपण बरेच जण आजकाल खूप कॉशियस आहोत आपल्या हेल्थला घेऊन. ही चांगली गोष्ट आहे, पण ते कधी कधी ओव्हर कॉशियस होतो आणि त्यामुळे काय प्रॉब्लेम होतात त्याबद्दल आपण माइंडफुल हेल्थ मध्ये आपण बोललो. आणि त्यानंतर आज EFT हा सेशन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो. थोडक्यात ओळख माझी सांगायची गेली तर मी संतोष सरशीकर लाईफ कोच म्हणून काम करतो. सांगलीमध्ये माइंड मंत्रा हब नावाने माझं सेंटर आहे झुलेलाल चौकामध्ये, की जिथं मी आणि माझे मित्र डॉक्टर जयनाथ नलावडे आम्ही दोघं जण ते पूर्ण पाहतो. मी बिझनेस मेंटॉर, वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स पण करतो. मी DMIT इंटरप्रेटर आहे आणि ट्रेनर म्हणून पण काम करतो. त्याचबरोबर ग्राफोलॉजी, हस्ताक्षराचं अनालिसिस, आणि हस्ताक्षराच्या माध्यमातून कसं तुम्हाला तुमचं मेंटॅलिटी समजू शकते त्याच्यावर मी काम करतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन फॅसिलिटेटर आहे. कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून मी वेगवेगळ्या कंपन्यांना, बँकांना सर्व्हिसेस देतो. त्याचबरोबर मी NLP मास्टर ट्रेनर आहे. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग वर मी काम करतो. आजचं जे पूर्ण सेशन आहे, ज्या सेशनला आपण आज जस्ट सुरुवात करतोय, त्याचं मेजर ऑब्जेक्टिव्ह काय, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की व्हॉट आर इमोशन्स. इमोशन्स काय असतात, त्यानंतर हाऊ दे कंट्रोल अवर बिहेवियर. तुमचे इमोशन्स तुमच्या बिहेवियरला कंट्रोल कसे करतात, तर आता तुमचं बिहेवियर तुमच्या इमोशनला ज्याला आपण म्हणतो की एलिसिट कसे करतात, तो पार्ट आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर हाऊ टू ओव्हरकम फ्रॉम दिस ट्रायड. प्रत्येक वेळेला एक इमोशन, बिहेवियर, थॉट यांचा ट्रायड तयार होतो, आणि त्या ट्रायडच्या मध्ये कुठेतरी आपण अडकतो. तर त्या ट्रायडला ओव्हरकम कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर व्हॉट आर द टेक्निक्स टू हँडल इट. हा जो सगळा ट्रायड आहे, ट्रायडमुळे तयार होणारा जो किऑस आहे, त्या किऑसला हँडल करण्यासाठी काय टेक्निक्स अवेलेबल आहेत, आणि त्या टेक्निकचा मला कसा वापर करता येऊ शकतो, आणि त्या टेक्निकचा वापर करत असताना काय प्रिकॉशन्स मी घेणं खूप गरजेचं. तर आपण अगदी युट्यूब, गुगल कुठेही टाईप करायला गेलो तर नंबर ऑफ टेक्निक्स आपल्याला दिसतात. EFT हे नाव ऐकलं तुम्ही पण बऱ्याच जणांनी गुगलवर बरंच काही सर्च केलंही असेल दिवसभरामध्ये, आणि बऱ्याच काही गोष्टी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली असेल. एक इन्फॉर्मेशन मिळणं, तिचा वापर करणं, आणि त्यातून आपल्याला हवे असलेले रिझल्ट मिळवणं, हे नेहमी 3 टप्प्यामध्ये जातं. नॉलेज येतं, नेहमी एक कॉन्टेक्स्ट असतो की व्हॉट इज नॉलेज. नॉलेज म्हणजे काय वाटतं तुम्हाला. तुम्हाला समजा विचारलं की नॉलेज म्हणजे काय, तर तुमचं एका शब्दामध्ये नॉलेजला उत्तर काय असेल. व्हॉट डू मीन बाय नॉलेज. अगदी टाईप केलं तरी चालेल किंवा अनम्यूट होऊन सांगितलं तरी चालेल. नॉलेज म्हणजे काय. अगदी तुम्ही टाईप वगैरे पण करू शकता, कारण जेवढं आपण इंटरॅक्टिव्ह राहू तेवढं आपल्याला छान मजा येईल या सेशनला, पूर्ण तुम्हाला पण एन्जॉय करता येईल. सो व्हॉट डू मीन बाय नॉलेज. बरं, मी एक स्टेटमेंट सांगतो. नॉलेज म्हणजे पॉवर. किती जणांना वाटतं की नॉलेज म्हणजे पॉवर. वाटत असेल तर यस टाईप करा, नसेल तर नो टाईप करा, किंवा अगदी अनम्यूट होऊन यस नो सांगितलं तरी चालेल. यस, आम्हाला वाटतं की नॉलेज इज पॉवर. अंधा मॅडमना वाटतं नॉलेज इज पॉवर.
त्यानंतर आता मला यायला लागलेले आहेत. येस, बऱ्याच जणांना वाटतं की नॉलेज इज अ पॉवर. तर जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून घेतलं आपण की ओपनहायमर म्हणून एक सायंटिस्ट होते. त्यांनी जगामध्ये अणुबॉम्बची स्थापना केली आणि अणुबॉम्बचा शोध लावला. आणि ज्यावेळेला हिरोशिमा, नागासाकी त्या अणुबॉम्बचे शोध लावत असताना त्यांना पहिल्यांदा रिअलाइज झालं की युरेनियम मध्ये भरपूर चेन्स आहेत आणि त्या युरेनियमची चेन जर समजा ऍक्टिव्हेट केली तर खूप मोठा स्फोट घडू शकतो, त्यातून बऱ्याच गोष्टी घडू शकतात. असं सगळं ते युरेनियमवर त्या माणसाने इतका अभ्यास केलं आणि ते युरेनियमचा पूर्ण शोध ह्या माणसाने लावला. अशी बरीच, आता हे नॉलेज मी तुम्हाला दिलं, युरेनियमची चेन तयार होऊ शकते आणि त्यातून स्फोट तयार होऊ शकतो किंवा बिजली तयार होऊ शकते. हे नॉलेज तुमच्याकडे आलं. आता हे नॉलेज तुमच्यासाठी पॉवर आहे का? किंवा मी तुम्हाला असं सांगितलं की एस्चेरिया कोलाई नावाचा एक बॅक्टेरिया आहे. तो बॅक्टेरिया तुमच्या लंग्स मध्ये आला तर तुम्हाला न्यूमोनिया वगैरे सारखे आजार होऊ शकतात. आणि ते न्यूमोनिया सारखे आजार तुम्हाला झाले तर एरोबस किंवा अनारोबिक्स अँटीबायोटिक्सचा तुम्ही वापर करू शकता. त्यामध्ये अमॉक्सिफ्लॉक्सासिलिन, अँपिसिलिन सारखे ड्रग्स तुम्हाला वापरता येतील. आता ही नॉलेज तुम्हाला मी दिलं. ह्या नॉलेजचं तुमच्या लाईफमध्ये अदर दॅन डॉक्टर तुम्ही कोणी असाल तर, अदरवाईज एक जनरल कॉमन पब्लिक म्हणून आपल्याला काय उपयोग आहे का ह्या नॉलेजचा? तो मोस्टली नाही. कारण नॉलेज, माझे असं म्हणणे की नॉलेज इज अ मिअर अँड इन्फॉर्मेशन. इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉलेज दॅट बिकम्स अ पॉवर. त्यामुळे नॉलेज जे तुम्ही घेता, ते काही पाहता, त्याचं इम्प्लिमेंटेशन काय स्टेटला आपण करू शकतो, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ह्या टेक्निकमध्ये एक गोष्ट जी आज आपण पाहणार आहोत, आणि दॅट इज EFT. आणि हे पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आपल्याला घेऊन जायचे असतील, अचीव्ह करायचे असतील, तर काही गोष्टी आहेत ज्याबद्दल थोडीशी माहिती किंवा इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला हवी. म्हणून थोडंसं आपण इमोशन्स म्हणजे काय आणि व्हॉट यू नो अबाउट इमोशन्स, म्हणजे इमोशन्स बद्दल तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही काय ऐकलं इमोशन मध्ये. इमोशन हा वर्ड पहिल्यांदा ऐकला तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुमच्या मनात काय नक्की येतो? इमोशन्स म्हणजे काय, कशाला म्हणायचं इमोशन्स? हा, आपल्याला सगळ्यांना इमोशन्स माहिती आहेत आता इमोटिकॉन्स मुळे. ते हसणारी एक सेल्फी असते, तो वेगवेगळे रडणारा, त्याचे तर आजकाल तर लोक त्याचे अर्थ लावत बसतात की ह्याचा आहे. आपल्याला ते सगळं इमोटिकॉन्स माहिती आहेत आणि आपण आजकाल बऱ्यापैकी आपले इमोशन्स थ्रू त्या इमोटिकॉन्सच सगळ्या जगाला सांगत असतो. अदर दॅन दोज इमोटिकॉन्स, व्हॉट डू यू रिअली मीन बाय इमोशन? तुम्हाला काय वाटतं इमोशन्स म्हणजे काय? तुम्ही अगदी अनम्यूट होऊन बोलू पण शकता. व्हॉट डू यू नो अबाउट इमोशन? इमोशन बद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे? फिलिंग ऑफ माइंड इज इमोशन. अंगा मॅम सांगतात की फिलिंग ऑफ माइंड इज इमोशन. दॅट्स ट्रू. मला जे आता फिलिंग येतं, पण फिलिंग आणि इमोशन्स हे सेम आहे की वेगळं वेगळं? एखाद्या गोष्टीबद्दल मला काहीतरी वाटतंय आणि माझे इमोशन्स ह्या परत गोष्टी सेम आहेत की वेगळ्या वेगळ्या आहेत? थोडंच आपण बऱ्याचदा शब्दांना घेऊन सुद्धा कन्फ्युज असतो की फिलिंग्स, इमोशन्स. मग इमोशन्स आणि मग इमोशन्स मध्ये आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट करतो, मग ते आपल्या कुठून ते तयार होतात इमोशन्स, कसे ते तयार होतात इमोशन्स, आणि त्या इमोशन्सला आपण अगदी म्हणजे ही आत्ताचीच घटना त्या इमोशन व्हायला कारणीभूत असते का, ते काही भूतकाळ पण त्यासाठी कारणीभूत असतो. वे ऑफ एक्सप्रेशन, अब्सोल्युटली राईट. अमोल सांगतात की वे ऑफ एक्सप्रेशन इज अन इमोशन. दॅट्स ट्रू. मला आता काय वाटतंय ते मी कसं एक्सप्रेस करतो. मला आता राग आला तर हाऊ आय एम एक्सप्रेसिंग माय अँगर, दॅट इज ऑल्सो द वे आय, दॅट्स अन अँग्री इमोशन्स. मी आता दुःखी आहे, मी दुःखी जगत असेल तर सॅड इमोशन्स. वे ऑफ एक्सप्रेशन, मी माझं स्वतःला कसं एक्सप्रेस करतोय, दॅट दॅट थिंग ऑल्सो बी अन इमोशन्स. अगदी आपण इमोशन्सला सायकोलॉजिकल वे मध्ये अभ्यास करायला गेलो की नाही, तर 3 गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये. त्या तिघांचं मिक्सचर आय थिंक ऑलवेज अन इमोशन. वन इज थॉट, अनदर इज बिहेवियर, आणि थर्ड वन इज अ फिलिंग. तुमचे थॉट आहेत, नथिंग आय डू मॅटर्स. सो बिहेवियर काय, आय चूज नॉट टू डू एनिथिंग, मी काही नाही करत आहे. फिलिंग्स काय, आय फील होपलेस, डिस्पेअर, सॅडनेस. आता जर समजा आता आपण उलट हे चक्र कसंही फिरू शकतं. कधी कधी माझं फिलिंग होपलेस आहे, मग माझ्या मनात विचार यायला लागतात की नथिंग आय डू मॅटर्स. मग माझं बिहेवियर असं होतं की काही नाही करायचं यार मला, आय वॉन्ट टू बी सीट लाईक. माझं बिहेवियर असतं की मला काही नाही करायचंय. मग काही नाही करायचं तर काय करतं, मला काही गरजेचंच नाही काही करायचं. माझं फिलिंग्स होतात होपलेस, डिस्पेअर किंवा सॅडनेस. हे सगळं एकमेकाला कशाही सर्कल मध्ये फिरत असतात, आणि या तिघांचं पुट टुगेदर एक्सप्रेशन इज व्हॉट द इमोशन्स आर. तुमचे इमोशन्स आर रिअली बिलीव्ह ऑन युअर थॉट, तुमचं बिहेवियर आणि तुमचं फिलिंग. या तिघांच्या ट्रायड मध्ये तुमचं फिलिंग्स, इमोशन्स नेहमी फिरत असतात. त्यामुळे तुम्हाला इमोशन्स बदलायचे असतील, तुम्हाला इमोशनल, कारण एक जगामध्ये मी पॅरेंटिंग कोचिंग करतो, माझ्याकडे बरेच पॅरेंट्स येतात, आणि त्या प्रत्येक पॅरेंट्सचं एक असतं की आमचा मुलगा हुशार आहे पण अभ्यास नाही करत.
अरे जर समजा आपण स्टँडर्ड फॉर्मॅट बघितला तर इफ ही इज टॅलेंटेड देन ही हॅज टू स्टडी. इफ इट नॉट स्टडी देन इट डझंट, दॅट मीन्स इज नॉट टॅलेंटेड. मग तरीही असं का होतं? बऱ्याचदा आपण हे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या ओळखींमध्ये, तुमच्या शेजाऱ्यांमध्ये अशी बरीच एक्झाम्पल्स आपण पाहिली असते. ऑलवेज हे नेहमी होतं, कारण आपण वी ऑल रन बिहाइंड IQ, दॅट इज इंटेलिजन्स क्वेश्चन. पण तिथला तो इमोशनल क्वेश्चन आहे, तो इमोशनल क्वेश्चन कडे पाहिलंच जात नाही. आणि आता तर अगदी पॅरेंटिंग हा विषय घेतला तर खूप नवीन नवीन इन्सिडेंट्स, अगदी रिसेंट इन्सिडेंट सध्या आपण शाहरुख खानच्या बाबतीतला बघतोय. आणि तिथं बरेच मतांतर लोकांची येतात. पण या सगळ्यांचं कारणीभूत कुठेतरी तो इमोशनल क्वेश्चन अनस्टेबल असणं, किंवा तो इमोशनल क्वेश्चनचं एक्सप्रेशन, जसं आता अमोल सरांनी सांगितलं, व्हेरी फंटॅस्टिकली इम्पॉर्टंट वे ऑफ एक्सप्रेशन, कधी कधी ते नीट होत नाही. मग ते इमोशन सप्रेस होतात. मग ते अशा ठिकाणी इरप्ट होतात की आपल्याला कळत नाही त्यावेळेला ती गरज असते नसते, आणि ते इरप्ट होत जात. त्यामुळे इमोशनल बेस चांगला करायचा असेल तर तुम्हाला थॉट, बिहेवियर आणि फिलिंग्स या तिघांचं टोटल मेकॅनिझम नीट समजणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक थोडीशी वैचारिक बैठक, किंवा ज्याला बोलतो की थोडासा एक अभ्यास करण्याची मानसिकता असणं खूप गरजेचं आहे. अगदी माथे थॉट येतात कुठून, हे बिहेवियर होतं कसं आहे, फिलिंग कसं असतात, त्यासाठी एक बेक नावाचे सायकोलॉजिस्ट होते. ही पुट अन वंडरफुल कॉग्नेटिव्ह मॉडेल, विचार करण्याचं मॉडेल. ते सांगतात की लाईफ मध्ये ना आपल्या प्रत्येक वेळेला काहीतरी अर्ली एक्सपिरियन्सेस असतात. हे अर्ली एक्सपिरियन्सेस पुढे जाऊन आपल्या कोर बिलीफ किंवा डिस्फंक्शनल अझम्पन्स मध्ये कन्वर्ट होतात. ते डिस्फंक्शनल अझम्पन्स ज्या वेळेला कुठला तरी क्रिटिकल इन्सिडेंट आपल्या समोर येतो, त्यावेळेला हे आपले हे अझम्पन्स ऍक्टिव्हेटेड होतात. हे अगदी एक सिंपल उदाहरण घ्यायचं झालं तर साप चावतो. आपण प्रत्येक जण सापाला घाबरतो. साप चावल्याने आपल्याला माहित असतं की साप चावल्याने मृत्यू होऊ शकतो. आपला अर्ली एक्सपिरियन्स आहे की साप चावला तर माणूस मरू शकतो. एक कोर बिलीफ तयार झालंय. त्यामुळे सापाबद्दलची भीती राईट फ्रॉम चाइल्डहुड तयार झालेली. ज्या वेळेला एखादा क्रिटिकल इन्सिडेंट साप समोर आला की आपला तो स्कीमा किंवा ते अझम्पशन ऍक्टिव्हेट होतं, आणि त्याबद्दलचे असणारे जे काही निगेटिव्ह ऑटोमेटेड थॉट्स आहेत ते जनरेट होतात, आणि मग आपले सिम्पटम्स येतात. नाहीतर ते बिहेवियर मध्ये असतील, तुमच्या मोटिवेशन मध्ये असतील, तुमच्या अफेक्टिव्ह स्टेट ऑफ माइंडला असतील, तुमच्या कॉग्नेटिव्ह लेवलला असतील, किंवा सोमॅटिकला पण असतील. म्हणजे शारीरिक पळून जाऊ तिथनं आपण, बिहेवियरला आपण लढायला तयार होऊ, मोटिवेशन कदाचित देर माइट बी पॉझिटिव्ह ऑल्सो, देर माइट बी निगेटिव्ह ऑल्सो. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण आपल्या निगेटिव्ह कोर बिलीफ्सला खूप जास्त इम्पॉर्टन्स देतो. त्यामुळे लहानपणापासून असणारी भीती, लहानपणी आपल्याबद्दल कोणीतरी बोललेलं असतं की आमचा राजू किंवा आमची राणी चार चौकामध्ये गेले की तिला बोलताच येत नाही. तो किती खूप काळापूर्वी गेलेला असतो, तो अर्ली एक्सपिरियन्स असतो, त्यावेळेला बोलताही आलेलं नसतं. पण त्याचं कोर बिलीफ तयार झालेलं असतं की आय एम नॉट अ फिगर विच कॅन स्पीक इन पब्लिक. ज्या वेळेला एखादा क्रिटिकल इन्सिडन्स येतो त्यावेळेला ते अझम्पशन ऍक्टिव्हेट होतात, आणि मला ते निगेटिव्ह ऑटोमॅटिक थॉट्स येतात, आणि मग मला ते नाही बोलतायत, आणि हे माझ्या आयुष्यभर कॅरी होत राहत. त्यामुळे मी नेहमी पालकांना सांगतो की तुम्ही ज्यावेळेला तुमच्या मुलांशी कम्युनिकेट करता त्यावेळेला अर्ली एक्सपिरियन्सेस नीट देता येतात का बघा. पण आपल्या या स्टेजला कदाचित हे सगळे तयार झाले असण्याची शक्यता आहे. हा नॅट तयार झाला असण्याची शक्यता आहे. तो निगेटिव्ह ऑटोमॅटिक थॉट तयार झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मग तो जातीला घेऊन असेल, तो धर्माना घेऊन असेल, तो देशाच्या प्रगतीला घेऊन असेल, तो स्वतःच्या प्रगतीला घेऊन असेल, स्वतःच्या पैशा बाबतीत असेल, स्वतःच्या हेल्थ बाबतीत असेल, मी कितीही केलं तर माझं वजन कमीच नाही होणार ही धारणा असेल, किंवा एन नंबर ऑफ थिंग्स असतात. ह्या एन नंबर ऑफ थिंग्सला आपण कॅरी करत असतो. आणि ज्या ज्या वेळेला ते क्रिटिकल इन्सिडेन्सेस येतात त्या वेळेला ते सगळे अर्ली एक्सपिरियन्सेस त्या नॅटला पुढे आणतात, आणि आपण त्या सगळ्या किऑस मध्ये अडकतो. आणि एक ट्रायंगल तयार होतो, तो बेसिकली म्हणजे थॉट, बिहेवियर, बॉडी सेन्सेशन आणि इमोशन. या सगळ्यांचं एकमेकांशी हा सगळा गुंता तयार होत राहतो. आलेले विचार, बिहेवियर, बॉडीमध्ये त्याचं होणारं केमिकल रिॲक्शन्स और सम सॉर्ट ऑफ हालचाली, मोटर, ग्रॉस मोटर, फाईन मोटर मधल्या होणाऱ्या हालचाली, आणि या सगळ्यातून इमोशन्स प्रिडिक्ट होत असतात. त्यामुळे इमोशनली जर समजा आपल्याला स्टेबल व्हायचं असेल, आपल्याला थॉट, बिहेवियर आणि त्यातून माझ्या बॉडीमध्ये येणाऱ्या सेन्सेशन कडे मला अवेअर असणं खूप गरजेचं आहे. मला माझ्या थॉटचं पोलिसिंग करणं खूप गरजेचं आहे. माझं बिहेवियर मला नॉर्मलाइज आणणं खूप गरजेचं आहे. माझं बॉडी सेन्सेशन ज्या वेळेला मला भीती वाटली की मी शिवर होतं, अगदी हात पायाला कापायला लागतं, आनंद झाला तर मी उड्या मारायला लागतो, हे सगळं बॉडीली सेन्सेशन आहे. त्या बॉडीली सेन्सेशनला परत तो थॉट, परत ते बिहेवियर, परत ते इमोशन, या सगळा एक व्हिशियस सायकल आहे. हे व्हिशियस सायकल कंटिन्यूस आपल्यामध्ये चालू आहे. कुठलीही गोष्ट करा, या व्हिशियस सायकल शिवाय आपल्याला काहीही करता येणं शक्य नाही आहे. त्यामुळे थॉट, बिहेवियर, बॉडी सेन्सेशन आणि इमोशन्स या चारही पॉईंटवर आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे. हे क्रॉस सेक्शनल फॉर्म्युलेशन्स आहेत.
त्यामुळे क्रॉस सेक्शनल फॉर्म्युलेशनवर करायचं असेल त्याच्या सेंटरला आपल्याकडे काहीतरी टेक्निक्स किंवा काहीतरी अशा उपाययोजना असायला हव्यात की जेणेकरून मला ह्या चारही गोष्टींकडे नीट लक्ष ठेवता येईल, माझ्या थॉट्सकडे नीट लक्ष ठेवता येईल, बॉडी सेन्सेशन मला समजून घेता येतील, माझ्या बिहेवियर, आणि मग द पार्ट वॉच वी आर लुकिंग फॉर दॅट इज इमोशन्स, तिथं मला कंट्रोल करता येईल. अगदी ह्याचा अति झालं तर काय होतं माहितीये, निगेटिव्ह कॉग्निटिव्ह ट्रायड तुम्हाला 3 ठिकाणी निगेटिव्ह करतो. एक स्वतःबद्दल आपल्याला वाटायला लागतं की नाही यार, मी आता एक पैशाचं उदाहरण म्हणून घेतलं की आय डोंट हॅव मनी, माझ्याकडे पैसाच नाही आहे किंवा माझ्याकडे सुख नाही आहे, माझ्याकडे काहीच नाही, असं स्वतःबद्दल आपण निगेशनला येतो. स्वतःबद्दलचं निगेशन केलं की मग आपण जगाबद्दल करतो की माझ्याकडे कोणच नाही मला मदतीला, मला उद्या गरज पडली तर नो वन इज गोइंग टू कम टू हेल्प मी आउट, मला माझंच करायला लागणार आहे, माझ्याकडे काही नाही आहे आणि जग मला मदत करणार नाही. आणि त्यानंतर एक तिसरा त्याचा अँगल तयार होतो की इन फ्युचर सुद्धा मला काही नाही मिळणार आहे, भविष्यात सुद्धा ही परिस्थिती अशीच राहणार आहे. आणि ज्यावेळेला हा ट्रायड इतका फिक्स होतो त्यावेळेला आपण त्याच्या पूर्ण मध्ये खूप एका स्टेटला येतो आणि स्टेट मधनं बाहेर पडण्याचे, पर्टिक्युलरली आता कोरोनासारख्या फेज मध्ये बऱ्याच जणांचे जॉब्स गेले असतील, बऱ्याच जणांना फायनान्शियल प्रॉब्लेम्सला टॅकल करावं लागलं असेल, बऱ्याच जणांना हेल्थ प्रॉब्लेमला टॅकल करावं लागलं असेल, अगदी नको ते ट्रॉमाज लाईफमध्ये येऊन गेले असतील, त्या प्रत्येक वेळेला आपण एक निगेटिव्ह कॉग्निटिव्ह ट्रायडच्या सेंटरला येतो आणि सेंटर मधनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी काहीतरी मोडस ऑपरेंडी आपल्याकडे असायला हवी. आणि ती मोडस ऑपरेंडी जर समजा आपल्याला बघायला गेला तर बऱ्याचदा आणखीन एक भ्रम आपल्याकडे काय माहितीये, आपल्याला असं वाटतं की मला सगळं माहिती आहे, आय नो देर आर सर्टन इन्फॉर्मेशन, सर्टन नॉलेज, जिथून आपण सुरुवात केली होती तिथे आपल्याला वाटतं की आय नो. त्याचा दुसरा एक ट्रायंगल येतो तो म्हणजे की आय नो आय डोंट नो, मला माहिती आहे की हे मला माहिती आहे, मला माहिती आहे की हे मला माहित नाहीये. पण याच्यानंतर एक तिसरी गोष्ट आहे खूप महत्वाची, याच्याकडे आपण खरंच खूप कमी लक्ष देतो, दॅट इज आय डोंट नो. मला माहिती नाहीये की मला माहित नाहीये. आणि ही गोष्ट इतकी मोठी असू शकते, असं म्हणतात की जगामध्ये 98% ऑफ द थिंग्स दॅट यू डोंट नो, तुम्हाला हे माहितीच नाहीये की तुम्हाला हे माहित नाहीये. अँड दॅट इज अ ब्लाइंड स्पॉट वी आर कॅरिंग इन अवर लाईफ. आणि ह्या ब्लाइंड स्पॉटला एक्सप्लोर व्हायला हवं. हा ब्लाइंड स्पॉट जेवढा एक्सप्लोर कराल तुम्ही तेवढं ते म्हणजे दॅट मच इज लेस. आणि हा ब्लाइंड स्पॉट एक्सप्लोर करायचा तुम्हाला बाहेर जावं लागेल का? आय डोंट थिंक सो. तुम्हाला आत जाता आलं पाहिजे, तुमच्या स्वतःमध्ये जाता आलं पाहिजे, तुमच्या स्वतःतल्या गोष्टी मला शोधता आल्या तर कदाचित त्या ब्लाइंड स्पॉटला मला हिट ऑन करता येतं. मग ते कसं करायचं ते आपण पाहूयात की जेणेकरून हे आपल्याला करता कसं येईल. आतापर्यंतच्या सेशनवर कोणाला काही शंका असेल, काही विचारायचं असेल, कुठला पॉइंट कुठं तुम्हाला हे होत असेल तर तुम्ही मला कधीही थांबून मध्ये विचारू शकता किंवा बोलू शकता. सो आता आपण ज्यावेळेला म्हणतो की नाही की एखादी, आता आपण साधारण आपलं ब्रेन किंवा आपला माइंड कसं काम करतं, कुठलाही ट्रॉमा जो मगापासून आपण एक नॅट आहे, तो पूर्ण अझम्पशन्स आहेत, तर ट्रॉमा तयार होतो, तो ट्रॉमा आला की किंवा स्कीमा आला तर ते आपण कसं होतं ते आपण पाहिलं. पण एकदा ती प्रोसेस काय असते हे जर समजा आपण बघितलं की नाही, तुमच्या लाईफमध्ये कुठलाही ट्रॉमा येऊ द्या, आपण थोडंसं निगेशन कडे गेलं की आपण अगदी समजा असं एक उदाहरण घेतलं की आय लॉस्ट माय वॅलेट, अशी कधी घटना घडली तर ट्रॉमा आला रे आला की सगळ्यात पहिली गोष्ट काय असते माहिती, दॅट इज डिनाय. आपण त्याला डिनाय करतो की नाही यार म्हणजे पाकिट नाही हरवलं नसेल, मी घरी विसरलो असेल. मग तुम्ही घरी फोन करता, मग घरी जे कोणी असेल ते तुम्हाला सांगतात की नाहीये पाकिट येतं. मग दुसरी स्टेज येते, दॅट यू स्टार्ट निगोशिएटिंग. तिथं तुम्ही निगोशिएटिंग असं करायला लागतं की कदाचित पाकिट गेलं असेल पण पाकिटातले पैसे मी काल काढून ठेवले असते किंवा कार्ड मी काल बहुतेक माझ्या बॅगेत ठेवलं होतं तर कार्ड तिथं असेल, ह्याच्यामध्ये नसेल. मग तुम्ही तेही जागा चेक करता, तिथं पण पैसे नसतात, तिथंही कार्ड नसतं. देन यू अंडरस्टँड की यार ते सगळं ते पण गेलेलं आहे. आणि देन यू एंटर इन टू थर्ड स्टेज, दॅट इज ब्लेमिंग. आता तुम्ही ब्लेम करायला लागता, स्वतःला ब्लेम करता, स्वतःच्या नशिबाला ब्लेम करता, बायको पोरं नवरा त्यांना ब्लेम करायला सुरुवात करतो, कुणाला अक्कलच नाही, काय नाही काय नाही, देवाला ब्लेम करतो एंड ऑफ द डे की माझी परीक्षा नेहमी अशीच बघतो, मंथ एंड आहे, पैसे हवे होते आणि गेले. आणि जेव्हा ब्लेमिंग गेम ओव्हर होतो देन यू ऍक्सेप्ट इट. आणि वन्स यू ऍक्सेप्टेड इट, मग आता तुम्ही ठरवता की चला झालंय, आता पुढं काय, आता उरलेले दिवस मला कसे करायचे किंवा ते पैसे मिळवण्यासाठी मला काय करायला हवं, हा सगळा मोडस ऑपरेंडी येतो त्या ऍक्सेप्टन्स नंतर. घटना घडली तिथून डिनायल टू ऍक्सेप्टन्स हा जो फ्लो आहे की नाही, दॅट फ्लो डिसाइड्स युअर मेंटॅलिटी. दॅट फ्लो डिसाइड्स हाऊ यू आर गोइंग टू टॅकल द टफ सिच्युएशन इन युअर लाईफ.
असं पण असतं ना, आपण बऱ्याचदा म्हणतो की काही मोठे व्यक्ती असतात, काही हिरो असतात, काही स्टेज शोवर काम करणारे लोक असतात की त्यांच्या घरामध्ये मॉर्निंग अवर्सला काहीतरी असं झालेलं असतं, इव्हिनिंग अवर्सला दे ऑन स्टेज. त्यावेळेला आपण म्हणतो की हाऊ फास्ट दे आर कोपिंग अप. त्यांचा कदाचित हा जो डिनायल, निगोशिएशन, ब्लेमिंग, ऍक्सेप्टन्स आहे, त्याचा टाइम फ्रेम कमी असतो. कुठलीही घटना घडलेली जोपर्यंत तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही की नाही, तोपर्यंत तुम्ही त्या घटनेच्या पुढं काय करायचं ठरवत नाही. त्यामुळे खूप गरजेचं आहे की आपण ह्या स्टेजमधनं जायला हवं. म्हणून सगळ्याच घटना फास्ट ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत का? इव्हन आय से सो नो. कारण हे खूप फास्ट ऍक्सेप्ट केलं तर त्याचा पण एक स्ट्रेस आपल्यावर राहू शकतो आणि तो पुढे कंपाईल होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला एक मोडस ऑपरेंडी आपली आपली प्रत्येकाची असली पाहिजे की दिस डिनायल व्हॉट आय विल डू इट दिस स्टेज. निगोशिएशनला स्टेजला मी काय करेन, ब्लेमिंगला मी काय करेन, आणि एक लेजिटिमेट वेने मी त्याला ऍक्सेप्टन्स रोडला कसं आणेन, ते जेणेकरून मला पुढं माझा प्रवास नीट करता येऊ शकतो. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी डिनायल मधनच आपण बाहेर येत नाही, असं होऊच शकत नाही. त्या फेलसी मध्ये आपण जगतो आणि त्यामुळे त्या ऍक्सेप्टन्स लेवलला आपण येतच नाही. कधी कधी ते निगोशिएशन किंवा ब्लेमिंग बऱ्याचदा या थर्ड स्टेजला येऊन आपण अटकतो. आणि त्या ब्लेमिंग मधनं त्या मग तो ब्लेमिंगचा एवढा मोठा क्युऑस आपल्यापाशी तयार होतो की पुढे दुसऱ्या दोन गोष्टी पण आपल्याकडनं राहून जातात. मी एका सेशन आमचं लोणाळ्यामध्ये होतं, त्यावेळेला एक व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीला हा प्रॉब्लेम होता, म्हणजे मागची 7 वर्ष ती व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये होते की माझ्या एका मित्राला पैसे दिले आणि त्यांनी मला परत नाही दिले. अमाऊंट होती काहीतरी 1-1.5 लाख रुपये वगैरे. पण मागचे 7 वर्ष तो माणूस त्या मित्राच्या ब्लेमिंग मध्ये अडकला होता. त्याला असं वाटायचं की ही हॅज बीन चीटेड मी, आणि तो त्या किऑस मधनं अडकला. त्याने ऍक्सेप्टन्स लेवलला येऊन पुढचं लाईफ जगलाच नाही. मागच्या 7 वर्षामध्ये ही डिड लिटरली नथिंग जस्ट बिकॉज ऑफ ही इज बीन चीटेड. आणि त्या 7 वर्षामध्ये त्यानं पूर्ण आयुष्य तिथं आपलं सीज करून घेतलं होतं. वेन वी मेड हिम रिअलाइज की अरे 7 वर्षामध्ये तू 1 लाखाचे 1 लाख गेले तर तू काही लाख कमवू शकला असतास, पण केवळ ह्या ब्लेमिंग स्टेजला तू अडकल्यामुळं, तुला त्या ऍक्सेप्टन्स लेवलला तू न पोचल्यामुळे तुला लाईफ जगता नाही आलं. आणि अशा बऱ्याच मधल्या स्टेजला आपण अडकतो. आणि त्यावेळेला असं वाटतं की एखादं खूप छान टेक्निक जर समजा माझ्याकडे असेल, त्या किऑस मधनं बाहेर पडायचं एखादं टेक्निक माझ्याकडे असेल, तर मला त्या किऑस मधनं नीट बाहेर पडता येऊ शकतं. आणि तेच टेक्निक आज आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी हे टेक्निक वगैरे सगळंच आपल्याला बघायचं असेल तर थोडस ना, माझं असं एक नेहमी म्हणणं असतं की मी हे सगळं का करतोय, व्हॉट फॉर आय एम डुईंग इट, हे मला नीट माहिती असलं पाहिजे. आणि त्यासाठी एक खूप गरजेचं आहे की यू शुड नो व्हॉट इज अ पर्पज ऑफ युअर लाईफ. पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंटल, इमोशनल इन्व्हायरमेंटल उभं करायचं तर खूप महत्वाची गोष्ट आहे. ती खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. आणि व्हॉट इज अ पर्पज ऑफ युअर लाईफ, तुमच्या आयुष्याचं पर्पज काय हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आयुष्याचं पर्पज काय? इफ येस, मला काय पर्पज आहे ते नको आहे, पण किती जणांनी स्वतःच्या लाईफच्या पर्पजवर काम केलं, या थॉट प्रोसेस दिली आहे? येस नो टाईप केलं तरी चालेल, फक्त यस नो टाईप केलं तरी चालेल. या वृंदा सेज येस, गुड. अमोल सेज नो, पर्पज नाही केलेला आहे, इट्स ओके, ग्रेट. तुमचं तुम्हाला वाटतं की यस नो नो. आता आपण ना, मी ज्या वेळेला मी हा वर्ड पर्पज ऐकतो की नाही, व्हॉट इज अ पर्पज ऑफ युअर लाईफ, मला ना एक जॅपनीज टेक्निक आठवत नेहमी, दॅट इज इकिगाय. यू माइट हॅव हर्ड अबाउट इकिगाय. इकिगाय एक जपान मधला एक प्लाटू आहे, ज्याच्याने एक आयलंड आहे. त्या आयलंड मध्ये असं म्हणतात की तिथलं लाईफ, ऍव्हरेज लाईफ 103 आहे. तिथं आज पण 139 वर्षाची काही वृद्ध जगतात. आणि त्यांनी त्यांच्या जगण्याचं कारण सांगितलं, दॅट इज इकिगाय. आणि इकिगायचा मेन गोष्ट आहे की यू शुड नो व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ. आणि हे पर्पज डिसाइड करताना व्हॉट दे से, देयर आर 4 पिलर. सगळ्यात पहिल्यांदा, यू लव्ह टू डू, अशी जी घटना करायला आवडते. सेकंड, यू आर गुड ऍट, करण्यात चांगले. थर्ड, द वर्ल्ड नीड्स इट, जगाला त्याची गरज आहे. आणि फोर्थ, यू विल बी पेड फॉर इट. या 4 गोष्टींचं कॉम्बिनेशन मध्ये, आता बऱ्याच गोष्टींना घेऊन ना, मी या तरुण मुलांशी पण खूप वेळेला बोलतो ना, मला नेहमी एक गोष्ट, तुम्ही तुमच्या पॅशनला घेऊन किंवा तुम्ही तुमच्या पर्पजला घेऊन बऱ्याचदा कन्फ्यूज असतो आपण. व्हॉट इज एक्झॅक्टली युअर पॅशन, व्हॉट इज एक्झॅक्टली युअर पर्पज, या सगळ्याच अँगलला आपण बघितलं ना, तर एकच मिनिट हा. सो आपण जर समजायला पाहिजे की व्हॉट इज युअर पॅशन, पॅशन इज व्हॉट यू आर गुड ऍट,
अँड यू लव्ह टू डू इट. तुम्हाला जे येतं आणि ते तुम्हाला करायला मिळतं हे तुमचं पॅशन आहे. मला येतं आणि मला ते करायला खूप आवडतं. इफ दॅट थिंग्स यू आर डुईंग, यू आर लिव्हिंग युअर पॅशन. सेकंड थिंग आपण जर समजा बघितले की यू आर गुड ॲट and you are paid for it, that is your profession. I am good at, मी डॉक्टर म्हणून खूप छान आहे आणि मला त्याचे पैसे मिळतात, दॅट्स माय प्रोफेशन. आय मे नॉट बी लव्हिंग इट. मी वकील म्हणून छान आहे, मला पैसे मिळतात, इट्स माय प्रोफेशन. आय मे नॉट बी लव्हिंग इट, बट दॅट्स माय प्रोफेशन. दॅट मे नॉट बी माय पॅशन, बट दॅट्स माय प्रोफेशन. परफेक्टली ओके. देन थर्ड थिंग येते, यू लव्ह टू डू इट आणि यू आर पेड फॉर इट. मला हे करायला आवडतं, पण करायचं कसं ते माहित नाही, बट आय हॅव बीन पेड फॉर इट. That is your business, where you can hire a person who know how to do it. आणि तुम्ही तो बिझनेस करू शकता. सो दॅट्स अ बिझनेस, दॅट कुड बी अन अ बिझनेस. आणि ज्या वेळेला ह्या चौघांचा समरस होतो की नाही, यू लव्ह टू डू इट, यू आर गुड ॲट इट, यू गेट पेड फॉर इट, अँड मोर ओव्हर द वर्ल्ड नीड्स इट. ज्या वेळेला चार गोष्टी एकत्र येतात की नाही, दॅट बिकम्स युअर पर्पज. आणि लाईफमध्ये हे पर्पज आपल्याला शोधता आलं पाहिजे की व्हॉट आय एम गुड ॲट इट. मी माझी 14 वर्ष फार्मास्युटिकल मध्ये बिझनेस सेल्स मध्ये काम केलं. अर्लियर आय वॉज थिंकिंग दॅट की स्पीकिंग इज माय पॅशन, मला ते आवडतं बोलायला. सो आय वॉज इन अंडर अ फॉलोशी. पण ज्यावेळेला मी ट्रेनिंग क्षेत्रामध्ये आलो, then I really feel I really love to do this training and I'm really good at it. At least I feel that I'm good at it and I'm getting handsomely paid for it and the world needs it. Now my purpose is a training and that's why I'm deciding की मी आता 1,00,000 लोकांच्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन वर काम करणार आहे. मग ते पेड असतील, फ्री असतील, वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या गोष्टीने, वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून लोकांपुढे जातो. दॅट आय डिसाइडेड माय पर्पज अ ट्रेनिंग. मी कुठल्याही विषयाला बांधून नाही घेतलं. ट्रेनिंग इज माय पॅशन अँड आय एम कीपिंग डुइंग. मी फायनान्शियल ट्रेनिंग करतो, मी सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग करतो, and number of trainings I keep on doing because that is my purpose now. So everyone has to decide what is the real core purpose of their life. Don't get confused with passion, profession, business. या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत, पर्पज कुड बी वेगळा. यू मे नॉट बी लिव्हिंग फॉर द पर्पज. यू मे स्टार्ट लिव्हिंग फॉर द पर्पज फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स. और आणखी 10 वर्षांनी आपण त्याच्यावर काम करू, 5 वर्षांनी त्याच्यावर काम करू. पण ऍटलीस्ट तुमची पर्पजची एक बेसिक्स लाईन तयार झाली की नाही, तर मग तुम्हाला त्या इमोशनल ट्रायड मधनं कशामधनं बाहेर यायला हे पर्पज एक मॅग्नेट सारखं काम करतं. एक म्हणजे त्या पूर्ण जहाजेला तो एक तो दिवा, जसा लांबन दिवा ज्याला आपण म्हणतो, तो कसा मदत करतो की नाही, तसं मदत हा पर्पज आपल्याला करू शकतो. त्यामुळे लाईफमध्ये हे पर्पज डिझाईन होणं खूप गरजेचं आहे. आणि पर्पज डिसाईड करताना मला 18व्या अध्यायातला महाभारता गीतेमधला हा श्लोक खूप छान वाटतो. श्री भगवान वाच, पंचैतानि महाबाहो कारणानि निबोधने पंचभूतांते प्रकोणी विद्यये सर्वकर्मणा अधिष्ठान तथा कर्ता कारणं च पृथक् विदम विविधाक्ष पृथक् चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. तुम्ही या श्लोकाकडे नीट पाहिलं की नाही, तर गीतेमध्ये अर्जुनाला भगवान सांगताय की आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी 5 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि त्या 5 मधलं सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे अधिष्ठान. त्यानंतर कर्ता, कोण करतंय, करणं, काय करतोय, चेष्टा, काय करणं, कारण म्हणजे का करतोय, चेष्टा काय कसं करतोय, आणि मग दैव. अधिष्ठान जर समजा नीट असेल, करता खूप बॅलन्स माइंड स्टेट मध्ये असेल, त्याचं करणं छान असेल, आणि मग त्याचं कारण, त्या करण्यामागचं कारण छान असेल, आणि त्याचे प्रयत्न छान असतील, तर दैव नक्कीच. दैव हे चैवात्र पंचमम, हे 5वं आहे दैव. आणि बऱ्याचदा आपण त्या 5व्याला प्राईम करून बाकी सगळ्या गोष्टीला थोडस सबड्यूड करतो आपल्या आयुष्यामध्ये, आणि मग आपण एका क्युऑस मध्ये जातो, आणि मग आपल्याला कळत नाही नक्की की ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन कसं पुढे जायचं. आणि त्यासाठी खूप गरजेचं आहे हा अधिष्ठान, कर्ता, कारण, चेष्टा आणि दैव, ह्या 5 गोष्टीला आपल्याला समजा अलाइन करायचं असेल, त्यात तर आपल्याला तो पर्पज माहिती असला पाहिजे. तो ट्रायड मधनं बाहेर होताना निगेटिव्ह जो ट्रायड आपला तयार झालाय, त्याला कसं ओव्हरकम करायचं ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण ह्या श्लोकाकडे बघतो, ह्याच अध्यायामध्ये आपल्याला 3 गुणांबद्दल सुद्धा गीतेमध्ये सांगितलंय. तमस गुण, राजस गुण आणि सत्वगुण. आता आपण जर समजा हे 3 गुण आणि हे 5 गोष्टी यांचं जर समजा एकत्रीकरण करायला गेलो, तर भरपूर परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स होतील. आणि प्रत्येक परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन्स मध्ये आपल्याला हे ठरवता येऊ शकतं की अधिष्ठान, कर्ता, करणम, चेष्टा आणि दैव, या 5 गोष्टीला घेऊन आपल्याला कसं जाता येईल. आणि ते जर समजा आपल्याला जायचं असेल, ते इमोशन्स, मग हे इमोशन्स आपल्याला का कंट्रोल करतात, सगळ्यात पहिल्यांदा चेन ऑफ थॉट.
आपल्याकडे वेगवेगळी चेन ऑफ थॉट आहे, त्या चेन ऑफ थॉट्स कडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर लिमिटिंग बिलीफ्स आहेत. आपण आपल्यालाच कुठेतरी काहीतरी एक लोअर साईडला करून ठेवलंय, खूप लिमिटिंग बिलीफ्स आपल्यामध्ये आहेत, त्या लिमिटिंग बिलीफ्स कडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट येते दॅट लॉक ऑफ इधर नॉलेज और ऍक्शन प्लॅन. आयदर आपल्याकडे ते नॉलेज नाहीये किंवा ते इम्प्लिमेंट करण्यासाठी लागणारा ऍक्शन प्लॅन नाहीये. आयदर ते नॉलेज एक्वायर करूयात किंवा किंवा ते आय डोंट नो मध्ये आपण अडकलेलो आहे, किंवा आय डोंट नो, मग त्यासाठी आपण प्रयत्नच करत नाही आहोत. अशा कुठल्या तरी एका वियर्ड सिच्युएशन मध्ये आपण अडकलो असू तर तिथून बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक आपली मेंटॅलिटी तयार झाली की ऍक्सेप्टन्स ऑफ फेल्युअर अँड डाउटिंग द सक्सेस. आपण ना खूप पटकन फेल्युअर ऍक्सेप्ट करतो आणि सक्सेसला खूप लवकर डाऊट करायला लागतो. आपल्याला पटकन कोणीतरी येऊन सांगितलं की नाही तुला 1 करोडचं लॉटरीचं तिकीट लागलंय, तर 2 मिनिटं आपण विचार करतो खरं सांगत असेल. वी रिअली डाउटिंग द सक्सेस. पण तेच कोणीतरी येऊन सांगितलं की नाही आता बघ तुझ्या बाल्कनीमधनं 1-2 वस्तू खाली पडल्यात, आपण लगेच बाल्कनीत जाऊन बघतो काय पडलंय खाली. आपण विचार करत नाही की मागापासून बाल्कनीत काही नव्हतंच तर पडेल काय. पण ते फेल्युअर आपण पटकन ऍक्सेप्ट करायला जातो. ही अगर मेंटॅलिटीज आपली सगळ्यांची अशी तयार झाली की वी स्टार्ट ऍक्सेप्टिंग फेल्युअर मच इझियर दॅन वी आर ऍक्सेप्टिंग द सक्सेस. आणि सक्सेसला प्रत्येक वेळेला आपण डाउटिंग वेनी बघतो. मग थोडीशी ही मेंटॅलिटी आपल्याला कुठेतरी बदलायची असेल तर नुसतंच बदलायचं म्हणून जगात काही बदलत नाही. ते बदलण्यासाठी काही टेक्निक्स, काही रिच्युअल्स, काही गोष्टी इन प्रॉपर प्लेस असल्याच पाहिजेत तर आपल्याला ते करता येतं. मग ते करण्यासाठी आपल्याला काही माइंड कंट्रोल टेक्निक शिकावे लागतील. आता काय ते माइंड कंट्रोल टेक्निक्स, त्याचा काय आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि त्यातून कसं आपल्याला पुढे जाता येऊ शकतं ते सगळं सांगण्यासाठी जसं मी तुम्हाला म्हणालो की आपण 2 पार्ट मध्ये हे पाहणार आहोत. तर ते पाहण्यासाठी मी आमच्या आजच्या ट्रेनर सलोनी साठे, त्या EFT ट्रेनर्स आहेत. शी इज न्यूट्रिशनिस्ट. त्या EFT साठी काम करतात, रामरक्षावर ते काम करतात. शी इज न्यूट्रिशनिस्ट जसं ॲज आय सेड. शी इज योग गुरु ऑल्सो. LOA फॅसिलिटेटर्स आहेत त्या, टॅरो कार्ड रीडिंग करतात त्या, न्यूमरोलॉजिस्ट आहेत आणि त्याचबरोबर क्रिस्टलवर ते खूप छान काम करतात. तुम्हाला त्यांच्याकडे बघून दिसलंच असेल की ते सगळे क्रिस्टलनी भरलेले आहेत. आणि शी वर्क्स लाईस ऑन क्रिस्टल्स. क्रिस्टल बद्दलचा त्यांचा अभ्यास आणि ते सगळं खूप छान आहे. तर पुढच्या काही सेशन मध्ये आपण या क्रिस्टल बद्दल सुद्धा खूप छान आणि सखोल माहिती घेणार आहोत. तर मी जस्ट स्टॉप माय शेअरिंग आणि सलोनी मॅम इट्स ओव्हर टू यू. येस सर, थँक्यू व्हेरी मच. आणि अगदी बरोबर सांगितलं, खूप छान सांगितलं की आपल्या आयुष्याला काहीतरी पर्पज असायला पाहिजे. आता हे पर्पज आपण सबकॉन्शियस माइंडकडे दिलं की मग आपल्याला आपल्या आयुष्यात काय हवं ते मिळतं. पण गडबड कुठे होते माहितीये का, की सबकॉन्शियस लेवलला आपण जेव्हा आपला पर्पज देतो की नाही त्यावेळेला त्याच सबकॉन्शियस लेवलला बऱ्याच धारणा असतात, बरेच निगेटिव्ह इमोशन्स असतात आणि फक्त तेवढे मात्र आपला पर्पज साध्य करण्यासाठी सबकॉन्शियस माइंडला इंटरप्ट करत असतात. आणि आपल्याला असं वाटतं की आपलं नशीब नाहीये किंवा आपण तेवढं लकी नाही असं आपल्याला वाटत असतं. तर बघूया आपण आता पुढे. मी पण माझी स्क्रीन शेअर करते. येस. ओके, आवाज ऐकू येतोय ना माझा सगळ्यांना? हो येतोय. ओके. तर आयुष्याला आपण जेव्हा पर्पज येतो ना काहीतरी, ह्यापैकीच साधारण कॉमन प्रत्येकाला काय हवं असतं तर हेल्थ हवी असते. आजकाल आपण बघतो की घरी कोणाला तरी डायबेटीस आहे, कोणाला तरी बीपी आहे, कोणाला काय काय आहे. कारण आपलं सगळ्यांचं जे आयुष्य म्हणजे शेड्यूल आहे ते सगळं हेक्टिक शेड्यूल आहे आणि त्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम काही ना काही प्रमाणामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एंटर झाले. त्यामुळे प्रत्येकाच्या पर्पज मध्ये हेल्थ आहे, फायनान्शियल फ्रीडम काहींना हवं असतं, काहींना हायर स्टडीज साठी बाहेर जायचं असतं, काहींना छान बिझनेस मोठा करायचा असतो, बिझनेस हवा असतो पाहिजे तसा वाढवायचा असतो, काहींना सेकंड होम घ्यायचं असतं, फार्म हाऊस घ्यायचं असतं, काहींना कार घ्यायची असते आणि सगळ्यात ह्याच्यामध्ये ड्रीम गोल असतं काहींचं. आता ड्रीम गोल म्हणजे काय तर ही जी सगळी आहेत ना की पैसा मिळवायचा, बिझनेस पाहिजे, कार पाहिजे, घर पाहिजे, ही सगळी आपली ना प्रॅक्टिकल गोल्स आहेत. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपल्याला
डे टू डे लाईफमध्ये आपल्याला जे काही गरजेचं असतं ते मिळवण्यासाठी, कम्फर्ट मिळवण्यासाठी, कन्व्हिनियन्स मिळवण्यासाठी ही गोल्स आहेत. पण ड्रीम गोल म्हणजे एक प्रत्येकाच्या मनात ना कुठेतरी खोलवर एक आवड असते, लहानपणापासूनची असेल कदाचित, किंवा मोठं झाल्यानंतर आपल्याला काहीतरी नव्याने समजतं आणि ते पण काहीतरी एक स्वप्न आपल्या आत असतं. कोणाला तरी चित्रकार व्हायचं असतं, कोणाला तरी असं काहीतरी वेगळं करायचं असतं. आता माझा ड्रीम गोल म्हणाल तर अगदी लहानपणापासूनच मला भयंकर ऍक्टिंगची आवड होती आणि लग्न झाल्यानंतर मला माझ्या मिस्टरांनी आणि घरातल्यांनी सपोर्ट केला आणि मी बऱ्याच नाटकांमध्ये, पुण्यामधल्या बऱ्याचशा नाटकांमध्ये मी कामं केली. महेश टिळेकर सारख्या मोठ्या डायरेक्टर आणि प्रोड्युसरकडे पण मी काम केलंय. माझी एक त्यांच्याबरोबरच माझ्या जवळजवळ 3-4 सिरियल्स होत्या, त्यातली एक माझा लीड रोल होता. अवंतिकामध्ये मी एक छोटा रोल केलाय आणि बऱ्याच सिरियल्सही केल्या आहेत. आणि तेव्हापासून माझा एक असा ड्रीम गोल आहे की कुठल्या तरी असा झी किंवा आत्ताचे जे कलर्स मराठी आहे त्या चॅनलवरती एखाद्या छान सिरियल मध्ये लीड रोल माझा असावा, हे माझं ड्रीम गोल आहे. आता मला माहितीये हे ड्रीम गोल साध्य होऊ शकेल, नाही होणार, किंवा कदाचित ते तिथे जाईपर्यंत बराच वेळ लागेल किंवा मला वेगळं काही करावं लागेल, सगळं मला माहित आहे. पण तरी देखील आपलं ते एक गोल असतं. काहींना चित्रकार व्हायचं असतं, खूप छान चित्र काढता येत असतात, चित्रकार व्हायचं असतं. पण आयुष्यातल्या काही गोष्टींसाठी म्हणून कोणीतरी इंजिनियर होते, कोणीतरी डॉक्टर होते, कोणीतरी वकील होते. तर हे ड्रीम गोल जे आहे ना ते सुद्धा साध्य करण्याची इच्छा प्रत्येकाची असते. आता माझं ड्रीम गोल मी सांगितलं. तुम्हाला कोणाला आठवतंय तुमचं ड्रीम गोल काय, की कधी विचार केलाय तुम्ही या ड्रीम गोलवर? तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर आपण पुढे विचार करू. आता नक्की होतं काय माहितीये का, की आपलं हे जे सगळे गोल असतात, आपल्याला सगळे हे पर्पज असतात आणि आपल्याला हे सगळं साध्य करायचं असतं. या सगळ्यासाठी गरज कशाची असते माहितीये का? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली इच्छा असावी लागते. कुठली इच्छा? की आपल्याला अमुक अमुक एक आपलं पर्पज आहे आणि ते आपल्याला ते साध्य करायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते आपण कसं साध्य करणार आहे, हे एक सगळा आराखडा आपल्या मनामध्ये तयार असायला लागतो. कन्सिस्टन्सी असावी लागते. म्हणजे समजा सपोज एखाद्याने ठरवलं की मला छान बिझनेस करायचा आहे. आता बिझनेस म्हणलं की तिथे यश आणि अपयश दोन्ही येणार आहे. मग समजा सुरुवातीलाच, बिझनेसच्या सुरुवातीला जर का थोडंफार अपयशाला त्याला सामोरं जावं लागलं, तरी देखील त्याच्यामध्ये त्याला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. तो बिझनेस पुढे न्यावा लागतो. पेशन्स असावे लागतात. कुठलाही गोल, अगदी हेल्थ सारखं गोल साध्य करायचं असेल तरी सुद्धा पेशन्स असावे लागतात. कारण आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट घडावी असं वाटत असतं, त्याच वेळेत ती घडते असं नाहीये. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आपली त्या याच्यावर फोकस करायला लागतं आपल्याला, त्या पर्पजवर, त्या गोलवर. आपलं फोकस जिथे असेल ना, आपलं लक्ष जिथे असेल ना, ती गोष्ट आपली आपल्याकडनं खूप छान साध्य होते. कॉन्फिडन्स असावा लागतो आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असावा लागतो. आता हे सगळं आपल्याकडे असतं का? आपण जेव्हा पर्पज आपलं साध्य करत असतो, आपण काहीतरी गोल अचीव करण्याचा प्रयत्न करत असतो, हे सगळं आपण करत असतो का? विचार करा. यातलं काय राहतं किंवा आपण याच्या ऐवजी काहीतरी वेगळं करत असतो. काय बघा, एक तर मुळामध्ये टू बी ऑर नॉट टू बी आपला नेहमीनं हॅमलेट झालेला असतो. करू की नको करू? मला हे मिळेल की नाही मिळणार? हे चांगलं आहे की वाईट आहे? नेहमी ह्याच याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो. अगदी आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यात तर नेहमीच आपलं असं होत असतं. काळजीने आपल्याला नेहमी घेरलेलं असतं. जर असं वेगळं काही झालं आपलं गोल अचीव्ह करताना, की आपल्या मनामध्ये काळजी दाटून येते, एन्झायटी असते, आपल्याला अपयशाची भीती दाटून येते, की मी असं काही केलं तर अपयश तर नाही येणार, किंवा मी काही करायला घेतल्यावरच अपयश येईल का? मग अपयश आलं तर मी काय करायचंय? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील? मी हे जे काही करतोय किंवा करतीये त्याला, ते जर का मी करायचा प्रयत्न केला तर लोक काय म्हणतील? त्यानंतर गिल्ट एक फार महत्वाचं असतं. जर का एखाद्याचं गोल असेल की भरपूर पैसा मिळवायचा, पण तरी देखील आता हे
पर्पज खरं तर वाईट नाहीये, पण तरी देखील त्याच्या मनात गिल्ट असतं. का बरं? पुढे बघतोय आपण का. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निगेटिव्ह ऍटिट्यूड असतो आपला, पण आपल्याला तो समजत नाही. या सगळ्यामध्ये कॉमन सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहिती का? निगेटिव्ह थॉट्स आणि निगेटिव्ह बिलीफ्स. आता निगेटिव्ह थॉट्स सुद्धा फार महत्वाचे नाहीयेत, कारण ते अवलंबून कशावर असतात, ते कशामुळे निर्माण होतात. तर निगेटिव्ह बिलीफ्स आपल्या मनामध्ये, आपल्या सबकॉन्शियस लेवलला, म्हणजे आपल्या ज्या सबकॉन्शियस लेवलला आपल्याला आपलं पर्पज द्यायचंय, आपलं सबकॉन्शियस लेवल आपलं पर्पज साध्य करायला आपल्याला नेहमी मदत करत असतं. पण त्याच सबकॉन्शियस लेवलला हे निगेटिव्ह बिलीफ्स, या नकारात्मक धारणा अडकलेल्या असतात. आणि या नकारात्मक धारणा आपलं पर्पज, आपला गोल, आपला हेतू किंवा आपलं ड्रीम आपलं साध्य होऊ देत नाहीत, किंवा त्याच्यामध्ये काही अडथळे निर्माण करत असतं. पण आपल्याला हे कधीही समजत नाही. आपण मात्र आपल्याला जे हवंय ते साध्य नाही झालं की दोष देत असतो. नशिबाला दोष देतो, नाही तर आपल्या शिक्षणाला दोष देत असतो, नाही तर येऊन जाऊन इकडून तिकडून कशावर दोष देता नाही आला तर सरकारला दोष देत असतो. काय असतं बिलीफ म्हणजे, हे जे निगेटिव्ह बिलीफ्स आहेत किंवा पॉझिटिव्ह बिलीफ्स, एकूणच बिलीफ म्हणजे काय असतं की आपल्याला आपल्या स्वतःबद्दल किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडेल त्याबद्दल काय वाटतं, आपण त्याबद्दल काय विचार करतो, ते म्हणजे बिलीफ्स. मग ते निगेटिव्ह असतील नाही तर पॉझिटिव्ह असतील. आपण एखादी गोष्ट आपल्या स्वतः बाबतीत घडेल हे ऍक्सेप्ट करतो, ते खरं आहे असं धरून चालतो. म्हणजे आता थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर परीक्षेमध्ये अगदी अभ्यास खूप चांगला केलेला असतो, सगळं काही छान असतं, कॉन्फिडेंटली अगदी पेपर लिहायला गेलेले असतात, पण तिथे गेल्यावर असं वाटायला लागतं नाही, माझ्यापेक्षा माझ्या मित्राचा अभ्यास जास्त झालाय, मला कमीच मार्क पडणार. आनंद राव म्हणून कोणी आहे, जरा प्लीज तुमचं माईक म्यूट करता का, जरा थोडंसं लक्ष ठेवा प्लीज सर, थँक्यू. तर एखाद्या मित्राचा अभ्यास जास्त झालेला बघितला की लगेच मनामध्ये हे विचार येतात की अरे माझं नेहमीच असं होतं, माझ्याकडनं नेहमीच कमी अभ्यास होतो आणि बाकीच्यांचा अभ्यास जास्त होतो, आता माझा अभ्यास कमी झालाय म्हणजे मला कमी मार्क पडणार, मला प्रश्न उत्तर नीट लिहिता येणार नाहीत. हे एक धारणा आहे, एक बिलीफ आहे, हे स्वतःबद्दल मानलेली खरी गोष्ट की माझा अभ्यास ना नेहमीच कमी होतो, मला कळतच नाही की अभ्यास माझा कमी झालाय, किंवा मला कळतच नाही की अभ्यास पूर्ण कसा करायचा. हे स्वतः बाबतीत खरं धरून चालल्यामुळे सुद्धा बऱ्याच घटना आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित होत असतात. इन शॉर्ट सांगायचं तर बिलीफ म्हणजे काय की एखादी गोष्ट मी करू शकेन किंवा करू शकणार नाही, किंवा एखादी घटना असते, कुठलीही घटना, की मगाशी जसं सरांनी लॉटरीचं उदाहरण दिलं की मला लॉटरी लागू शकते किंवा नाही लागू शकते. आता आता या बाबतीत तर प्रत्येकाचं हे असतं की लॉटरीच्या बाबतीत की आपल्याला नाही लागू शकत, बरोबर, कारण लॉटरी नेहमी दुसऱ्याला लागलेलीच आपण बघितली. एनिवे, पण बिलीफ म्हणजे काय, तर एखादी गोष्ट, एखादं गोल, एखादा पर्पज मी साध्य करू शकतो किंवा नाही करू शकत याबद्दलचा विचार, किंवा एखादी घटना माझ्या आयुष्यात घडणार आहे किंवा नाही घडणार आहे याबद्दल आपल्या मनात स्वतःबद्दल काय आहे, आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल काय आहे, म्हणजे बिलीफ. हे बिलीफ्स कसे निर्माण होतात, तर लहानपणापासून आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच घटना, बऱ्याच गोष्टी अनुभवत असतो. आपल्या बाबतीत असेल, आपल्या घरातल्या बाबतीत असेल, आई वडील बहीण भाऊ यांच्या बाबतीत असेल किंवा नातेवाईकांच्या बाबतीत असेल, आपण जे अनुभव बघतो किंवा आपल्यालाही जे अनुभव येतात त्यामुळे, त्या सगळ्या घटनांमुळे आपल्या मनामध्ये काही विचार पक्के होतात की हे असंच आहे. आता यातलं एक छान छोटस गमतीशीर उदाहरण म्हणजे मांजर आडवं जाणे. लहानपणापासून ना आपण हे ऐकत आलेलो असतो की अरे कामाला नेमकी जायला निघालो आणि मांजर आडवं गेलं, झालं आता काम होणारच नाही. आणि लहानपणापासून आपण हे बघतो आणि तेच एक मनामध्ये असतं अगदी आत्तापर्यंत बघा, की म्हणजे आपल्या पिढीपर्यंत तरी हे बिलीफ होतच, कॉमन बिलीफ आहे की मांजर आडवं गेलं की काम होतच नाही. तर आपण लहानपणापासून जे अनुभव घेत असतो, जे प्रसंग आपल्या आयुष्यात घडत असतात, त्यामुळे आपली बिलीफ सिस्टीम तयार होते. कॉमन बिलीफ्स
जे आहेत किंवा कुठलेही बिलीफ्स आपले जे आहेत ते कशामुळे त्याच्या आजूबाजूला काय घटना घडतात, सिच्युएशन्स काय घडतात. तर कॉमन म्हणजे हेल्थ प्रॉब्लेम्स असतात घरामध्ये किंवा स्वतःला पण काही लहानपणापासून आपण काहींच्या घरी लहानपणापासून ते बघत असतात की कोणीतरी एक जण कायम आजारी असतं किंवा काय, त्यामुळे बिलीफ सिस्टीम तयार होते. घरात कोणीतरी कर्ता असतं पुरुष आणि त्याची ट्रान्सफर होते किंवा ते पोस्टिंग वगैरे होतं आणि मग त्यानंतर काही घटना आयुष्यामध्ये घडतात आणि मग त्या ट्रान्सफर बाबतीत किंवा नोकरी बाबतीत त्याच्या मनामध्ये काही धारणा तयार होतात. पूर येणं किंवा दुष्काळ पडणं वगैरे या अशा गोष्टींमुळे किंवा भूकंप वगैरे अशा गोष्टींमुळे सुद्धा मनामध्ये काही स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या आयुष्याबद्दल धारणा तयार होतात. आत्ताचं जे हे आहे पेंडॅमिक आहे त्यासारखंच पूर्वी प्लेग होतं किंवा अशाच काही गोष्टी जर का खूप मोठ्या ह्याला सामोरं जावं लागलं असेल तर त्यामुळे सुद्धा काही धारणा आपल्या आतमध्ये तयार होतात. घरामध्ये लहानपणापासून किंवा नंतर रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आपण फेस केलेले असतात किंवा आपल्या आई वडिलांनी किंवा बहीण भाऊ कोणीतरी असे फेस केलेले असतात ते आपण ते त्रास बघत असतो आणि त्यामुळे सुद्धा काही धारणा आपल्या स्वतःबद्दल मनामध्ये निर्माण होतात. घरातलं कोणीतरी आपली प्रिय व्यक्ती गेलेली असते आणि खूप मोठ्या ट्रॉमामध्ये आपण असतो आणि त्यामुळे पण काही धारणा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सबकॉन्शियस लेवलला तयार झालेल्या असतात. आता कॉमन बिलीफ्स काय होतात बघा, की अपयश येणारच, मी अपयशीच आहे किंवा लोक ना मला फसवतातच. मला फसवणं फार सोपं काम आहे. लोक मला नेहमी फसवतात. मला चांगली नोकरी ना कधीच मिळणार नाही. माझ्या नशिबातच नाहीये किंवा अ, अ, मी संचित माझं म्हणजे काय म्हणू आपण त्याला प्रारब्ध माझं चांगलं नाहीये. किंवा आत्ताच माझ्याकडे ज्या केसेस येतात तर माझं वजन ना कधी कमीच होणार नाही. मी कितीही कमी खाल्लं ना, नुसती हवा जरी खाल्ली तरी माझं वजन वाढणार. हे तर आजकाल इतकं ऐकायला मिळतं. त्यानंतर मला माझी गेलेली जी हेल्थ आहे म्हणजे डायबिटीस असेल, बीपी असेल, आणखीन जे काय असेल त्यांनी गेलेली माझी जी हेल्थ आहे ती परत मिळणं अवघड आहे. मी अनलकी आहे. आणि एक खूप हॉरिबल बिलीफ असतं ते म्हणजे मी इथे म्हणजे मी जन्माला जे आलोय ते एक छान सुखी आयुष्य जगण्यासाठी नाही तर भोग भोगण्यासाठी आलोय. माझे भोग कमी करण्यासाठी, माझा कर्मक्षय करण्यासाठी आलोय. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये संकट, वाईट घटना घडणारच. हे असे बिलीफ्स, कॉमन बिलीफ जे माझ्याकडे येणारे काही क्लायंट्स आहेत तर त्यांच्याकडून मला हे कायम एकाडेक क्लायंट मध्ये हे कॉमन बिलीफ्स मला ऐकायला येतात आणि हे जे बिलीफ्स असतात हेच बिलीफ्स आपल्याला आपलं हवं ते इच्छित साध्य करू देत नाहीत. आनंदजी प्लीज तुमचं माईक म्यूट करता का? डिस्टर्ब होतं इथे. थँक्यू. आता हे सगळे जे आपल्या मनामधल्या ज्या धारणा आहेत या सबकॉन्शियस लेवलला गेल्यामुळे त्या इतक्या पक्क्या झालेल्या असतात की आपल्या समोर कितीही चांगले चान्सेस आले ना तरी देखील आपल्याला ते मान्यच होत नाही की अरे नाही नाही माझ्या आयुष्यामध्ये ही चांगली संधी आली चांगलं आयुष्य जगायची तर माझं आयुष्य चांगलं मला पाहिजे तसं होऊ शकतं. हे नाहीच आपण ऍक्सेप्ट करू शकत. मगाशी जसं सरांनी सांगितलं तसं. आता ईएफटी आपलं हे काय करणार आहे, कसं ईएफटी आपल्याला हे साध्य करून देणार आहे, तर आपलं हे जे शरीर आहे आपले हे फिजिकल आणि एनर्जी बॉडी ही 5 मुख्य तत्वांनी बनली आहे. कुठली 5 मुख्य तत्व आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही मुख्य 5 तत्व. बाकीची पण तत्व आहेत पण ही मुख्य 5 तत्व. आता ही मुख्य 5 तत्व जशी आपल्या बाहेर आहेत तशी आपल्या आत पण आहे. आता बाहेर तर याचा इम्बॅलन्स होत नाही पण आपल्या आत मात्र इम्बॅलन्स होत असतं. आता हे सोपं उदाहरण म्हणजे आपण ऐकतो ना की असं काहीतरी प्रसंग समोर घडताना बघितला आणि माझं ना पित्तच खवळलं. मी असं इतका बोल बोल बोललो म्हणजे हे पित्त खवळणं. काय आहे पित्त? पित्त खवळलं. पित्ताचा इम्बॅलन्स, पित्त ह्या तत्वाचा, अग्नी या तत्वाचा इम्बॅलन्स झाला. त्याच्या इमोशनवर परिणाम झाला. त्यामुळे त्याचा राग वाढला, त्याचं बीपी वाढलं. कशाचा परिणाम हा? तर त्या तत्व, ते जे तत्व आहे अग्नी तत्व त्याचं इम्बॅलन्स झालं. त्यामुळे त्याचा परिणाम पित्तावर झाला. पित्त खवळलं ही म्हण जरी असली तरी सुद्धा हे त्याच्या मागचं कारण आहे.
तर ही जी एनर्जी आपल्या आतमध्ये असते, ही एनर्जी बॅलन्स कशी करायची आहे, तर ह्या बॅलन्स करण्यामागे सुद्धा आपल्याला काही टेक्निक्स वापरायचे आहेत. EFT काय करतं, तर आपल्या संपूर्ण शरीरावर, आता तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल, की तळपायावर किंवा तळ हातावर बरेच असे पॉइंट्स असतात आणि मग ते सांगितलेलं असतं आपल्याला, की प्रेस करा. करंगळीच्या इथे प्रेस केलं तर तुमच्या डोळ्याचा प्रॉब्लेम जाईल. अंगठ्याच्या इथे प्रेस केलं तर तुमचा वाताचा प्रॉब्लेम जाईल. हे काय आहे? तर हे जे आहेत ना, हे सगळे चॅनल्स आहेत, हे मेरिडियन्स आहेत, हे पॉइंट्स आहेत. ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर पॉइंट्स आहेत. हे पॉइंट्स प्रेस केले की काय होतं, की तिथली जी ब्लॉक झालेली एनर्जी आहे, निगेटिव्ह एनर्जी म्हणा किंवा कुठलीही ब्लॉक झालेली जी एनर्जी, हा पॉइंट प्रेस केल्याने ते स्टिम्युलेट होतो हा पॉइंट, आणि तिथली चांगली एनर्जी सगळीकडे फ्लो होते आणि निगेटिव्ह एनर्जी सगळी निघून जाते. आणि EFT हेच करतं, कारण EFT हे टेक्निक ॲक्युप्रेशर या तत्वावर किंवा या अभ्यासावर आधारलेलं आहे. हे असे पॉइंट्स असतात, आपल्या संपूर्ण शरीरभर असतात, तळहात, तळपाय, तसंच आपल्या संपूर्ण चेहरा आणि असं मेंदू, आपला क्राऊन चक्र किंवा ह्या सगळ्या भागावर हे मेरिडियन पॉइंट्स तुम्ही इथे बघताय. इथे ह्याच्यावर पण आहेत आणि कॉलर बोन आणि गळ्यावर, अनवठी, नाकाच्या इथे आहे, गालांवर आहे, भुवयांमध्ये आहे. हे सगळे पॉइंट्स आहेत. आता EFT मध्ये कुठले पॉइंट्स आहेत आपल्याला इन्क्लूड, म्हणजे मी कुठले घेणार आहे, तर एकूण चेहऱ्यावरचे 9 पॉइंट्स आपल्याला EFT मध्ये इथे घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला टॅप करायचे आहेत. त्यामुळे काय होणार आहे, तिथली एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी रिलीज होणार आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी ही संपूर्ण शरीरभर फ्लो होणार आहे आणि जी एनर्जी इम्बॅलन्स झाली आहे ती बॅलन्स होणार आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या इमोशन्सवर, आपल्या धारणांवर होणार आहे. कसा होणार आहे? मेरिडियन्स काय करतात, हे जे मेरिडियन्स मगाशी मी तुम्हाला दाखवले, ते मेरिडियन्स काय करतात, तर ते टॅप केल्यानंतर, आता आपण हायवे बघतो ना, की आता मी पुण्यामध्ये राहते, समजा मला सातारला जायचंय किंवा समजा मला कुठे आणखीन सोलापूरला जायचंय, तर मी जाणार कसं, तर हायवेज असतात. प्रत्येक शहराला, प्रत्येक गावाला हायवे जोडलेले असतात, प्रत्येक देशाला हायवे असतात, प्रत्येक राज्याला हायवे असतात. हे हायवे काय करतात, इकडनं तिकडे जायला मदत करतात. मेरिडियन्स पॉइंट काय आहेत, हे असेच एनर्जी हायवे आहेत, की जे एकीकडनं एनर्जी दुसरीकडे फ्लो करतात. म्हणजे कसं, थोडक्यात सांगायचं झालं तर, आपल्याकडे फॅन असते, ट्यूबलाईट असते आणि आपण ज्या वेळेला ते बटन प्रेस करतो ट्यूबलाईटचं किंवा फॅनचं, तेव्हाच तिथली एनर्जी फॅन मध्ये किंवा ट्यूबलाईटच्या त्या युनिटमध्ये फ्लो होते आणि ट्यूबलाईट लागते. तसंच आपल्याला हे मेरिडियन पॉइंट्स जे आहेत ते टॅप केल्यानंतर एनर्जी आणि त्याचबरोबर आपलं इंटेन्शन सुद्धा आपल्या सबकॉन्शियस लेवलला जातं. आता हे जे टेक्निक आहे, हे आपल्याला आपल्या आयुष्यातल्या अनेक एरियांमध्ये काम करता येतं ह्या टेक्निक बरोबर. म्हणजे कुठले एरियाज, आपला रिलेशनशिप एरिया असेल, आपला बिझनेस असेल, आपलं स्टडी असेल, आपलं एक ड्रीम गोल असेल, आपल्याला कार हवी असेल, आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम असेल, आपल्याला मनी प्रॉब्लेम असेल, जॉब प्रॉब्लेम असेल, प्रॉब्लेम कुठलाही असू दे, त्याच्या मागे कारण ही कॉमनच असतात, की आपलं धारणा, आणि आपल्या आयुष्यातल्या कुठल्याही एरियावर आपल्याला याच मार्गाने काम करता येतं. आता मागच्या 10-15 वर्षामध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये काही रिसर्च झाला आहे. त्यांनी काय सांगितलं, त्यांना ते काय निदर्शनास आलं, की ॲक्युप्रेशरनी ज्या वेळेला आपण पॉइंट्स, मेरिडियन पॉइंट्स स्टिम्युलेट करतो, टॅप करतो, त्यावेळेला आपल्या ब्रेनमध्ये ना एक ॲमेग्डाला नावाचा पार्ट आहे. आता हा पार्ट कशासाठी आहे, आपल्याला युनिव्हर्सनी हा पार्ट कशासाठी दिला आहे, तर ज्या वेळेला आपण उत्क्रांती अवस्थेमध्ये होतो ना, त्यावेळेला
आपल्या मेंदूमध्ये अगदी तुरीच्या डाळी एवढा पार्ट आहे हा अॅमेग्डाला. त्यावेळेला आपल्याला काहीच माहित नव्हतं ना की सफरचंद खायचं का नाही खायचं, किंवा धोत्र्याचं फूल चांगलं आहे का नाहीये, काहीच आपल्याला माहित नव्हतं, कारण आपण उत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये होतो. त्यावेळेला आपल्याला सांगणारं कोणीच नव्हतं, सगळ्यात पहिले आपणच होतो. आता जसं आपल्याला सगळेजण सांगतात ऍपल खायचंय, ऍपलच्या बिया खायच्या नाहीयेत, किंवा जे काय असेल आपल्याला सगळे सांगतात, तेव्हा सांगणारं कोणी नव्हतं. मग जर का ऍपलच्या ऐवजी काहीतरी अफूचं बी खूप खाल्लं गेलं तर काय झालं असतं, तर त्यावेळेला जे उत्क्रांतीमध्ये अवस्थेत होते तर ते त्यांना मृत्यू सुद्धा येऊ शकला असता. आणि हे होऊ नये म्हणून निसर्गाने आपल्याला तो अॅमेग्डाला नावाचा पार्ट दिला आहे. हा पार्ट काय करतो, आपल्या मनामध्ये भीती निर्माण करतो. कशाची भीती निर्माण करतो, तर आपल्याला कशासाठी भीती निर्माण करतो, तर आपल्याला या सगळ्या धोक्यांपासून वाचून आपलं आयुष्य सुरक्षित ठेवता यावं, एवढ्यासाठी हा अॅमेग्डाला पार्ट आपल्याला युनिव्हर्सने दिला आहे. आता या रिसर्च मध्ये काय झालं, तर ज्या वेळेला आपण मेरिडियन पॉइंट टॅप करतो त्यावेळेला अॅमेग्डाला पर्यंत ही एनर्जी फ्लो होते, आणि तिथे जो ट्रॅप झालेला स्ट्रेस आहे किंवा एन्झायटी आहे किंवा जे काही व्हॉटएव्हर, तर ते सगळं रिलीज होतं. हे रिसर्च मध्ये निदर्शनास आलं आहे. हे बघा इथे आता तुम्हाला हे दिसतंय ईएफटीचे प्रोटोकॉल्स, ईएफटीची ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर ज्यांना काही डिसऑर्डर्स होते, मेंटल डिसऑर्डर्स, आणि हे बघा हा तुम्हाला रेड भाग इथे दिसतोय बघा मेंदूमध्ये, तर हा सगळ्यात धोकादायक ही गोष्ट आहे. एन्झायटी आणि हे सगळं त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे मुळे ब्रेनमध्ये हे इंटरप्शन करत आहे. ईएफटी सुरू झाले, ईएफटीचे ट्रीटमेंट 4 सेशन्स झाल्यानंतर हा जो रेड कलरचा पार्ट आहे हा बघा इथून नाहीसा झाला आहे, पूर्ण नाहीसा झाला आहे. आणि हा इथे फक्त पर्पल कलरचा आहे की जो साधारण एन्झायटी किंवा साधारण प्रॉब्लेम आहे, की जो काही फार सिरियस प्रॉब्लेम नाही असं दाखवतंय. त्यानंतर 8 सेशन झाल्यानंतर हा प्रॉब्लेम पण कमी झालाय खूपसा, आणि हा ब्लू आहे. ब्लू हा काय दाखवतो, की तुमचं नॉर्मल ब्रेन, हेल्दी ब्रेन दाखवतो. आणि ज्या वेळेला ईएफटीचे 12 सेशन्स झाले त्यावेळेला तोही भाग गेला, आणि हा संपूर्ण मेंदू हा हेल्दी मेंदू तयार झाला. इथे हेल्दी व्हायब्रेशन्स या मेंदूमध्ये आपल्याला तयार झालेले दिसतात. ईएफटी आपल्याला आपल्या मनातली सगळी निगेटिव्हिटी काढून टाकायला मदत करतात. सबकॉन्शियस लेवल पर्यंत, अगदी सबकॉन्शियस लेवलला जरी काही असेल, कारण सबकॉन्शियस लेवल आणि सरफेसला ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी असतात. सरफेसला आपण आनंदी असतो, आपल्याला ज्या भावना समजतात त्या सगळ्या सरफेसच्या भावना असतात, पण सबकॉन्शियस लेवलला खूप वेगळी भावना असते. सरफेसला आपल्याला काही जर का एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल तर सबकॉन्शियस लेवलला त्याच गोष्टीची भीती असते, आणि म्हणून वर काळजी निर्माण झालेली असते. ठीक आहे. आपण आपले हे निगेटिव्ह बिलीफ सुद्धा ईएफटीच्या माध्यमातून चेंज करू शकतो. इतकंच नाही तर आपले इंटेन्शन सुद्धा सेट करू शकतो, कारण सबकॉन्शियस लेवलच्या आधारानेच आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी मिळवणार आहे. आणि हे इंटेन्शन जे आहे ते सुद्धा आपण, कारण निगेटिव्ह धारणा, नकारात्मक धारणा आपण जेव्हा आपल्या सबकॉन्शियस लेवल मधनं काढून टाकतो त्यावेळेला इमिजिएट आपण त्याला इंटेन्शन देऊ शकतो, आपलं पर्पज देऊ शकतो, आपलं गोल काय आहे ते सांगू शकतो. ईएफटी ही आपल्या आयुष्यातल्या सगळ्या एरियामध्ये काम करते. मग असे मी तुम्हाला सांगितलं, जर हेल्थ प्रॉब्लेम असेल, मनी प्रॉब्लेम असेल, बिझनेस, रिलेशनशिप काही असू दे, आपल्याला ईएफटीच्या माध्यमातून त्याच्यावरती नक्कीच काम करता येतं. या सगळ्यासाठी पण आपल्याला काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. नुसतंच टॅप करून काही त्याचा उपयोग होत नाही. काय असावं लागतं, तर आपल्याला एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे हे समजून घ्यावं लागतं. नुसतंच मला परीक्षेत यश मिळत नाहीये किंवा नुसतंच मला परीक्षेत खूप कमी मार्क पडतायत असं नाहीये, तर एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे हा समजून घ्यावा लागतो. आपल्याला नक्की काय मिळवायचंय, म्हणजे मला परीक्षेमध्ये मला पहिला नंबर मिळवायचा आहे, की मला परीक्षा उत्तम प्रकारे उत्तर परीक्षेत लिहिता यायला पाहिजे. जो मी अभ्यास केलाय तो अभ्यास ते उत्तर चांगल्या प्रकारे लिहिता यायला पाहिजे.
हे आपल्याला हवंय, की मला अभ्यासच इतका छान करायचा आहे, की पुढे काही म्हणजे पुढच्या काही गोष्टींची काळजीच नाही राहिली पाहिजे, की पेपर कसा देऊ, मग पहिला नंबर मिळवू का? नाही, तर मला अभ्यासच खूप छान करायचा आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं, की आपल्याला आपलं नक्की आपल्याला काय करायचंय हे आपल्याला कळत नाही. तर त्याच्यावर अभ्यास करायला लागतो आपल्याला. त्यानंतर आत्ताचा जो आपला प्रॉब्लेम आहे, नक्की त्याची काय सिच्युएशन आहे, आता तो काय सिच्युएशनला आलाय, त्याची करंट सिच्युएशन काय आहे आणि त्याच्या मागच्या आपल्या भावना काय आहेत. मला परीक्षेमध्ये मार्क कमी पडतात. त्याच्या मागे मला नक्की काय वाटतंय? मला भीती वाटतेय का, मला वाईट वाटतंय का, मला लाज वाटतेय का, मला अपराधी वाटतंय? नक्की मला याबद्दल काय वाटतंय हे सुद्धा जाणून घ्यावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेंटेन्स फॉर्मेशन. आपल्याला शब्द टॅप करताना आपल्याला अतिशय योग्य शब्द वापरावे लागतात. आता या सेंटेन्स फॉर्मेशनच्या मागे एक छान फनी उदाहरण आहे. एक मुलगा असतो आणि असा छान तरुण, त्यांनी छान अभ्यास-बिभ्यास केलेला असतो आणि नुकताच कॉलेज आउट झालेला असतो आणि काय होतं, काहीतरी मिळवायचं, काहीतरी साध्य करायचं म्हणून तो घराबाहेर पडलेला असतो, की आपण काय बरं करूया, त्याला त्याला एक छान बिझनेस करावा असं मनामध्ये येतं. तो काय करतो, एकदा आपण असं जरा हिंडून बघूयात, की कुठला बिझनेस आपण करू शकतो. म्हणून तो घराबाहेर पडतो आणि जात असतो. जाता-जाता काय होतं, एका झाडाखाली तो बसतो. आता त्याला माहित नसतं, की ते झाड म्हणजे कल्पवृक्ष आहे. झाडाखाली बसतो. भर दुपारची वेळ असते, ऊन खूप असतं. त्याला असं वाटतं, की अरे, आपल्याला जर गार आणि असं मस्त छान वाळा वगैरे असलेलं पाणी मिळालं तर किती बरं होईल ना? आणि एकदम काय होतं, त्याच्यासमोर असं मस्त सोन्याचा वगैरे असा ग्लास आणि त्याच्यामध्ये गार थंडगार पाणी, वाळ्याचा मस्त वास-बीस असं, आणि एकदम त्याच्यासमोर ते असं प्रकट होतं. त्याला इतका आनंद होतो, त्याला खूप तहान लागलेली असते, ऊन असतं. तो पाणी गटा पितो आणि त्याला खूप आश्चर्य वाटतं, "अरे, मी मनामध्ये विचार आणला आणि लगेच ते माझ्यासमोर प्रकट झालं." आणि मग त्याला असं वाटतं, की मला आता भूक पण लागली आहे. मग मी आता असं मागू का, की मला खूप छान-छान असं माझ्या आवडीचे सगळे पदार्थ खायला मिळू दे म्हणून असं मागू का? असं तो मनात विचार आणतो आणि लगेच त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ त्याच्या समोर हजर होतात. असं तो एक-एक मनात आणतो आणि सगळं काही हजर व्हायला लागतं आणि मग त्याला असं वाटतं, की अरे, मग आपलं जे काही ड्रीम आहे, आपलं जे काही पर्पज आहे तेच आपण हे करूया. मग तो म्हणतो, की "अरे छान, मला बंगला पाहिजे." मग एक छान बंगला, एक छान गाडी मिळते आणि मस्त फर्निचर वगैरे सगळं, तो त्या बंगल्यात जातो आणि सगळं लाईफ कसं असं सेट होतं आणि मग त्याला असं वाटतं, की अरे, मग मला एक पैशाने भरलेली खचाखच अशी तिजोरी पाहिजे, की मला इतका त्याच्यात पैसा पाहिजे, की माझं संपूर्ण आयुष्य हे जाईल. मला नोकरी करायची, बिझनेस करायची गरजच नाही पडणार. लगेच त्याच्यासमोर तशी तिजोरी वगैरे येते आणि तो पैसे वगैरे बघतो आणि त्याला खूप आनंद होतो. आता सगळंच तर आहे माझ्याकडे. मग त्याला असं वाटतं, की एक आपल्याला छान जीवनसाथी मिळावा. मग आता तो म्हणतो, की आता तो मागताना असं मागतो, की जगात सगळ्यात प्रेमळ जी बाई आहे ती मला पाहिजे. इथे आयुष्य माझ्याबरोबर जगण्यासाठी मला पाहिजे. सगळ्यात प्रेमळ बाई. आणि तिथेच नेमकी त्याचे शब्द चुकतात आणि कोण येतं त्याच्या त्या बंगल्यामध्ये, कोण प्रवेश करतं, तर त्याच्या गावातल्या हॉस्पिटल मधली सगळ्यात प्रेमळ नर्स, की जी 50 वर्षाची असते आणि युनिव्हर्स त्याला म्हणतं, घे, तुला सगळ्यात प्रेमळ व्यक्ती तुझं आयुष्य जगण्यासाठी, तुझ्या बरोबर आयुष्य जगण्यासाठी तुला मी दिली. तर सेंटेन्स फॉर्मेशनचा असा परिणाम होतो. आपण आपल्याला पाहिजे ते वाक्य किंवा आपल्याला पाहिजे ते शब्द घेऊन EFT जर का केला, तर त्याचा रिझल्टही तसाच येऊ शकतो. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला अतिशय काटेकोरपणे वाक्य निवडावं लागतं किंवा शब्द निवडावे लागतात आणि त्याच्यासाठी सगळा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आपल्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतंय? आपल्याला नक्की काय अचीव्ह करायचंय? आपली नक्की इच्छा काय आहे? या सगळ्याच्या आड नक्की काय येतंय? घटना नक्की काय घडतायत? या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. आणि म्हणूनच तुमच्यासाठी आता पुढच्या बुधवारी आम्ही घेऊन येतोय EFTचं पुढचं सेशन.
20 तारखेला आहे रात्री 8 वाजता. त्याचे चार्जेस आहेत 1000 रुपये आणि झूमवरच हे होणार आहे. पेड सेशन्स आहेत, 3 सेशन्स होणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रोटोकॉल मिळणार आहे. सेशन्सही आहेत आणि तुम्हाला प्रोटोकॉल मिळणार आहे. प्रोटोकॉल म्हणजे जे काही तुम्हाला EFT मध्ये करायचं आहे, आता मी जे काही तुम्हाला सांगितलं की स्टडी करायचा आहे, तुम्हाला काय वाटतंय काय नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला शब्द वाक्य रचना कळायला पाहिजे, की टॅपिंग करताना आपल्याला ती आपलं इंटेन्शन सबकॉन्शियस लेवलला आपलं कुठलं इंटेन्शन द्यायचंय, की मला माझी हेल्थ चांगली पाहिजे किंवा मला भरपूर पैसा मिळवायचा किंवा मला माझा बिझनेस वाढवायचा आहे. मग त्याच्यासाठी आपण नेमके कुठले शब्द द्यायचे, ठीक आहे. आता याचे 3 सेशन्स आपल्याला होणार आहेत. दर बुधवारी एक असे 3 सेशन्स होणार आहेत आणि तुम्हाला आणखीन एक छान फॅसिलिटी आम्ही देतोय, की पहिलं सेशन अटेंड केल्यानंतर जर का तुम्हाला असं वाटलं की नाही हे मला पसंत नाही पडत आहे किंवा मला काही यातनं समाधान मिळेल असं वाटत नाहीये, तर पहिल्या सेशन नंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. याचबरोबर लाईफ 360 ह्याच्यामध्ये तुम्हाला मेंबरशिप मिळणार आहे, ज्यामुळे काय होणार आहे, तर पुढे येणारे जे आपले वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का तुम्ही आजच रजिस्टर केलं तर तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट पण मिळणार आहे. तर काय वाटतंय तुम्हाला? तुम्हाला असं वाटतंय की आपण ह्याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्यातली स्वप्न पूर्ण करू शकतो? तुम्हाला वाटते हे EFT तुम्हाला मदत करू शकेल? अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. सगळ्यांना आजचं सेशन कसं वाटलं? छान होतं. थँक्यू. आणि या पूर्ण हा यस, कुणाला आणखीन काही सांगायचं सेशन, आजच्या सेशन बद्दल काही तुमची मतं असतील तर मांडा. Very informative and very interactive also. थँक्यू. We try to associate with you in future. Definitely. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. तुम्ही या अंगा मॅम, खूप छान झालं सेशन. थँक्यू. थँक्यू अंगा मॅडम. या पूर्ण ह्याच्यावर तुम्ही विचार करा आणि ही सिरीज आम्ही पुढच्या बुधवारी घेऊन येतोय. आणि रादर लाईफ मध्ये ना म्हणजे प्रत्येक वेळेला जसं एक नाही बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकता, कुठेही ह्या इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, पण त्याचा टेक्निकली वापर नीट नाही केला ना तर त्याचा तो इम्पॅक्ट आपल्याला मिळत नाही जो ऍक्च्युली आपल्याला अपेक्षित असतो. त्यासाठी टेक्निक जर समजा कुठलं समजून घेतलं तर त्याचं पूर्ण मोडस ऑपरेंडी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही हे घेऊन येतो. आमची आजची इच्छा होती की EFT सारखं एक पॉवरफुल टेक्निक ऍटलीस्ट तुमच्या लाईफ मध्ये यावं, तुम्हाला ते कळावं, म्हणून आपण आजचा फ्री वेबिनार घेतला होता. सो तुम्हाला एक इन्फॉर्मेशन कळाली आहे, पण त्या इन्फॉर्मेशनचं इम्प्लिमेंटेशन आणि त्याचं पॉवर मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल ते खूप गरजेचं आहे की त्याचा कसं वापर करायचा ते कळणं गरजेचं आहे. AK-47 आय हॅव, पण त्याच्या बुलेट्स जर समजा नसतील तर त्या AK-47चा काही उपयोग नाही. तसंच EFT बरोबर तो प्रोटोकॉल नसेल तर तो EFTचा काही उपयोग नाही. आणि प्रोटोकॉल प्रत्येकाचा वेगळा वेगळा पण असू शकतो. तर या पूर्ण सेशन मध्ये तो वेगळा वेगळा तुमचा प्रोटोकॉल कसा असेल याचं पण आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून, तुमच्या 1-to-1 कॉलच्या माध्यमातून आपण हे करणार आहोत. वैयक्तिक मी ज्यावेळेला EFTचे प्रोटोकॉल्स घेतले आणि मागच्या काही दिवसांमध्ये आय फाउंड मिराकल्स इन माय लाईफ. असेच मिराकल्स प्रत्येकाच्या, कारण पोस्ट कोरोना सगळं वर्ल्ड थांबलं आणि विथ दॅट ह्या EFT आणि बऱ्याच ह्या सगळ्या टेक्निक्समुळे खूप छान वापर त्याचा करून समृद्ध जगता येतं किंवा त्या गोष्टीला सुरुवात करता येते. त्यामुळे खूप गरजेचं असं आहे. आणि मार्केटमध्ये बऱ्याचशा म्हणजे वी वर जस्ट कॉन्टेस्टिंग की हे 1900 रुपयामध्ये करायचं का, की ह्याची कॉस्ट जास्त ठेवायची, बट वी वॉन्ट दॅट की हे मास पर्यंत जावं या अपेक्षेतून आम्ही हे करत होतो. त्यामुळं थँक्यू अमोल सर, ही इज द फर्स्ट पार्टिसिपेंट जे ह्याला येत आहेत. तर तुमची सगळ्यांची इच्छा किंवा तुमच्या आणखीन कोणाला तुमच्या ओळखीच्या लोकांना वाटेल की त्याला नाही माझ्यापेक्षा जास्त त्याला गरज आहे, अशा ओळखीच्या लोकांना तुम्ही हे जरूर सांगा. ह्याचं पूर्ण रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, जे उद्यापासून पूर्ण 8 दिवस युट्यूबला आणि आपल्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्याची लिंक्स आम्ही पोस्ट करू, की जे पाहून सुद्धा किंवा त्याची लिंक सुद्धा शेअर करून तुम्ही कोणाला तरी सांगू शकता की जे 8 दिवस रेकॉर्डिंग पूर्ण आपल्यासाठी अवेलेबल असेल.
तर या सगळ्या माध्यमातून आपण येऊयात आणि एक छान असं एक लाईफसाठी तयार करणार एक छान इन्स्ट्रुमेंट एक छान टूल आहे ज्याला आपण म्हणू की टेक्निक पेक्षा सुद्धा. तर त्या टूलचा वापर कसा करता येईल, कारण मी नेहमी बघितलं EFT मध्ये 3 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कुठल्याही जमिनीमध्ये नुसतंच बी पेरत राहून ते बी नाही उगवत. आधी त्या पूर्ण जमिनीला पूर्ण आधी त्याचं ते आधीचं जे काय पीक तुम्ही लावलं होतं त्याचे काय तण त्याचं जे काय साठलेलं होतं ते पूर्ण त्याचा निचरा होणं गरजेचं. त्यानंतर त्या जमिनीला ती ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे की जेणेकरून ती फर्टाईल परत होईल आणि मग नवीन टाकलेलं बी आपल्याला पीक देऊ शकतं. आपलं मन पण एक साधारण त्या सॉइल सारखंच आहे. खूप निगेटिव्ह थॉट्स आधीचे आहेत, आधी ते रिमूव्ह होणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिला प्रोटोकॉल कदाचित ते रिमूव्ह करणं असेल. सेकंड प्रोटोकॉल त्या मनाला ती कॅपॅसिटी देणं असेल आणि त्यानंतर थर्ड प्रोटोकॉल असेल जे तुम्हाला हवं तिथपर्यंत नेणार. या 3 डायमेन्शनल प्रोटोकॉलवर काम होणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज नुसतंच टॅपिंग करून ते रिझल्ट मिळणार नाहीत ते विदाउट दॅट प्रोटोकॉल. त्यामुळे खूप गरजेचं आहे की हे टेक्निक शिकलं पाहिजे. आणि देर आर समथिंग असं म्हणतात जगामध्ये की मी कुठल्या तरी गोष्टीला काहीतरी मूल्य देऊन घेतलं तर त्याचा आपण वापर करतो. त्याचं काही मूल्यच दिलं नसेल तर ते लाईफमध्ये आपण त्याचा काही वापरच नाही करत. अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच डाउनलोडेड व्हिडिओज युट्यूबवरनं तुम्ही केलेले तुमच्या हार्ड डिस्कवर तुमच्या लाईफमध्ये लिंगर ऑन होत असतो की ज्याला आपण परत कधीही पाहिलंही नाहीये. फक्त त्यावेळेला एक मिअर एक क्युरॉसिटी मिअर एक हवं म्हणून आपण ते घेतलेलं असतं. पण इफ वी पेड फॉर दॅट, असं नेहमी म्हणणं आहे तुम्ही कुठल्याही मॉलला गेलात की नाही, त्या मॉलमध्ये तुम्ही जाता, कार्टमध्ये बऱ्याच गोष्टी भरता, तो सगळा मॉल तुमच्या बरोबर घरी नाही येत. तुमच्या घरी तेवढ्याच गोष्टी येतात ज्याचं तुम्ही बिल केलेलं असतं. त्यामुळे गेटिंग बिल डन इज रिअली इम्पॉर्टंट इन लाईफ. त्यामुळे आज एक छोटंसं बिल आहे, पण हे बिलने तुम्ही खूप लॉंगर प्रॉस्पेरिटी तुमच्या लाईफमध्ये आणू शकता. इव्हन कुठलंही प्रेशर नाही, काही नाही, काही नाही. इव्हन तुम्हाला नाही आवडलं तर वी आर कमिटेड दॅट वी विल पे यू बॅक. इव्हन वी नॉट आस्क यू की वाय, तिथं कुठेही तुम्हाला कन्व्हिन्स केलं जाणार नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. पहिलं सेशन संपलं, यू फाउंड इट की नाही यार दिस इज नॉट वर्थ इट, we just say it is not worth it, we will pay you back. We will not ask a single question to you. आणि त्या अँगलने आपण घेतो. तुम्ही आज तुमचा अमूल्य वेळ दिला, पण आजच्या दिलेल्या 1.5 तासामध्ये नक्कीच तुम्हाला तुमच्या लाईफचं पर्पज फाइंडिंग करायचं असू दे किंवा कुठली तरी सिच्युएशन टॅकल करण्यासाठी असू दे किंवा EFT बद्दलची जी बेसिक इन्फॉर्मेशन घेणं असू दे किंवा बिलीफ धारणावर काम कसं करायचं असू दे, या 4 गोष्टी नक्कीच आज शिकायला मिळाल्या असतील आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कराच. या रिलेटेड आपला 360 लाईफ ग्रुप आहे, त्या ग्रुपचे मेंबर बनून राहा. त्या ग्रुपमध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टी टाकत राहू. असेच काही सेमिनार सेशन्स आपण करत राहू. आणि ज्या वेळेला हे सगळं कोरोनाचं आता संपलंय 22 तारखेपासून सगळी दुनिया परत रिओपन होती आपल्यासाठी, आम्ही हे ऑफलाईन सेशन्स पण घेऊन येणार आहोत. तेव्हा आपण 1 to 1 भेटू आणि आणखीन छान ह्याला सांगता येईल. पुण्यामध्ये तुम्हाला कोणाला भेटायचं असेल तर सलोनीसाठी पुण्यामध्ये अवेलेबल आहे. सांगलीमध्ये कोणाला भेटायचं असेल तर सांगली, मी स्वतः इथं झुलेलाल चौकात माझं ऑफिस आहे, तिथं मी अवेलेबल आहे. तर आपण तिथं भेटूयात, एकमेकांशी बोलूयात आणि ह्या विषयाला पुढे घेऊन जाऊयात. आणि EFT नंतर पुढचं जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की क्रिस्टलवर सुद्धा आम्ही काम करतो आणि क्रिस्टलची पण एनर्जीवर एक छान वर्कशॉप आम्ही लवकरच आपल्या सर्वांसाठी घेऊन येतोय. तुम्ही जो प्रतिसाद याला दिला असेच प्रतिसाद पुढच्या वर्कशॉपला पण तुमच्याकडनं मिळतील या अपेक्षेत आम्ही आज थांबतोय. थँक्यू व्हेरी मच ह्या सपोर्टसाठी. आणि कोणाला कसलेही प्रश्न ह्या वर्कशॉपला घेऊन असतील तर आमचे पर्सनल नंबर आहेत. माझा नंबर आहे 7020907575. मी इथं टाईप करतोय, तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकता. बऱ्याचशा फ्लायरवर वगैरे पण ते नंबर्स आहेत. सलोनी साठे मॅडम पण त्यांचा नंबर हे करतील, तर तिथून तुम्हाला ते सगळं बघायला मिळेल. थँक्यू अनघा मॅम. आणि आज आपण इथे थांबूयात. परत कुठलेही प्रॉब्लेमसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट, डू टेक केअर. आणि उद्या दसरा आहे, त्या दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामाने रावणाला मारून सत्याचा असत्यावर विजय मिळवला, तसाच सगळा विजय तुमच्या आयुष्यात यावा. दिवाळी खूप छान जावी या अपेक्षेत आज आपण इथं थांबूयात. नमस्कार मॅम, यू वॉन्ट टू ऍड? थँक्स फॉर. थँक्यू ऑल. आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी, दिवाळीच्या शुभेच्छा, दसऱ्याच्या शुभेच्छा. आणि होप की तुम्ही सगळेजण आमच्या ग्रुपमध्ये इन्क्लूड व्हाल. आणि पुढच्या सेशनला, आताचं जे EFTचं सेशन येईल 20 तारखेला, आय होप की तुम्ही सगळेजण तिथे असणार आहात. थँक्यू व्हेरी मच. Thank you. थँक्यू.